सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मानस हॉस्पिटल मनोविकार व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र जालना आणि संवाद काउन्सिलिंग सायकोलॉजिकल टेस्टिंग वेलनेस सेंटर जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मोफत सामाजिक वेबिनार उपक्रम मुलाखत मानस तज्ञांची या उपक्रमामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. तसेच आजचे प्रमुख मार्गदर्शक ज्यांची आपण मुलाखत घेणार आहोत आदरणीय डॉक्टर उत्तम गव्हाणे सर, समूह तज्ञ, यांचेही या डिजिटल युगामध्ये मी हार्दिक स्वागत करतो. तसेच सर्व सहभागी सदस्य, संवादचे सर्व टीम मेंबर यांचेही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यानंतर या उपक्रमाविषयी थोडक्यात सांगतो की गेल्या वर्षभरापासून हे उपक्रम आम्ही सुरू केलेले आहेत. जवळपास याचे 70 ते 80 वेबिनार झालेले आहेत. दर शनिवारी आणि रविवारी हे उपक्रम असतात. तर सर्व पार्टिसिपंट्सनी याचा लाभ घ्यावा. आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असणाऱ्या कॉन्टॅक्ट नंबर मध्ये ही माहिती आपण शेअर करावी. यानंतर आजचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर उत्तम गव्हाणे सर यांचा परिचय सर्व सहभागी सदस्यांना व्हावा यासाठी मी रश्मी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा परिचय या ठिकाणी करून द्या. ओव्हर टू यू रश्मी मॅम. Am I audible, sir? Yes, ma'am. Yes. Hello. Okay. Good evening, ladies and gentlemen. On behalf of whole team of Samvad Counseling, Psychological Testing and Wellness Center Jalna and Manas Hospital and Rehabilitation Center Jalna jointly organized a free social webinar program, Diwali Manoswasthya Samvardhanachi. It's pleasure to start this auspicious occasion by heartily welcoming everybody. My name is Rashmi Yashwante, counselor at Samvad Counseling, Psychological Testing and Wellness Center Jalna. I heartily welcome our guest speaker, respected Dr. Uttam Gavane sir, faculty staff members and my dear friends. Today, we all have gathered here to attend this meaningful and informative webinar. I am super excited to have you all here. I welcome everybody with all my pleasant greetings and I wish this webinar cheer you up with full of information and guidance. Respected Dr. Uttam Gavane sir is a hypnotism specialist, motivational trainer, psychologist, naturopathist, Reiki master. He is working since 20 years in the field of hypnotism and counseling. He have given interview broadcasted in TV and radio and various articles published in newspapers. Sir have a YouTube channel named Dr. Uttam Gavane, Counseling and Guidance for Mental Health. Seminars like Secret of Success is continuously held in Maharashtra, Karnataka and Goa. Sir have got various awards on state level and national level. He is also the author of best-selling books such as Shaikshanik Yashacha Guru Mantra, Creative Visualization, Secret of Success, Palakatvachi Kala va Mind Programming. Today, our guest speaker will share his valuable thoughts and will guide us meticulously in the topic hypnotism and mental illness. I hope you all will enjoy today's session. Thank you. Now I request Kishore Agam sir to continue the session. Thank you. धन्यवाद मॅडम. खूप छान परिचय या ठिकाणी आपण सरांचा करून दिला. यानंतर आजचे जे श्रोते आहेत आणि यांना उत्सुकता लागलेली आहे की काय होणार आहे आज, काय प्रश्न विचारले जातील किंवा कशा पद्धतीने हा उपक्रम चालेल. तर याचे आपण सुरुवात करूयात. सुरुवात करत असताना माझा पहिला प्रश्न डॉक्टर उत्तम गव्हाणे सरांना राहील की सर संमोहन म्हणजे काय? नमस्कार सर. सर्वप्रथम मला या मंचावर बोलवल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. संवाद काउन्सिलिंग सेंटरचे तुमचे सुद्धा आणि सर्वच जे ऐकणारे आता जे आपले मेंबर्स आहेत, ग्रुप मेंबर्स, त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आता तुमचा पहिला प्रश्न आहे संमोहन म्हणजे काय. तर संमोहन ही एक अशी कला आहे की ज्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीच्या सबकॉन्शियस माइंडचा कंट्रोल आपल्याकडे घेऊ शकतो.
संमोहनाच्या माध्यमातून एखाद्याच्या व्यक्तीचं अंतर्मन आपल्या ताब्यामध्ये घेऊन त्याच्या अंतर्मनाला चांगले संस्कार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. संमोहनाबद्दल सांगायचं म्हटलं तर त्याचे अनेक उपनावं पण आहेत, की कोणी वशीकरण म्हणतंय, कोणी त्याला प्राणविद्या, त्राटक विद्या, त्रिकाल विद्या अशी वेगळी त्याला नावं आहेत. हिप्नोटिझम हे थोडक्यात एखाद्याच्या मनाचा चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करण्याचं एक टूल आहे, की हे एक नॉलेज पण आहे. संमोहनशास्त्र ही एक कला पण आहे, ते आर्ट पण आहे, स्किल आहे. असं सगळ्याचं एकत्र कॉम्बिनेशन करून ते एक ऐतिहासिक म्हणजे अगदी फार प्राचीन काळापासूनची ती कला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या देशामधल्या लोकांनी ती कला फार तुरळक वापरली, ज्यांनी वापरलं ते सांगितलंच नाही. आणि बाहेरच्या देशातून पुन्हा ही कला हिप्नोटिझम नावानं आपल्या देशामध्ये आली आणि आता फार मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा संमोहन या विषयावर अनेक लोक काम करत आहेत. मी स्वतः गेली 20 वर्षापासून या फील्डचा अभ्यासक आहे. आतापर्यंत या विषयावर अनेक पुस्तकं वाचली, मी स्वतः अनेक पुस्तकं लिहिली, अनेक ठिकाणी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी संमोहनाविषयी बोलत नेहमीच आलेलो आहे. धन्यवाद सर. संमोहनाबद्दल आपण जी काही माहिती दिली किंवा संमोहनाचा तो जो काही थोडक्यात इतिहास आपण या ठिकाणी सांगितला. संमोहन शास्त्र कशा प्रकारे केलं जातं किंवा संमोहन कशा पद्धतीने केलं जातं याबद्दल काय सांगाल? हा, मुळात संमोहन हे मी जसं सांगितलं की एखाद्याच्या मनाला आपण कंट्रोल करण्यासाठी करतो आणि मग त्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. हा, आता एक गैरसमज पण आहे की संमोहनामध्ये तुमचं मन तुमच्या कंट्रोलमध्ये घेतलं जाईल, मी त्यांचं मन त्यांच्या कंट्रोलमध्ये घेतोय, त्याला काही समजत नाही असं पण काही नसतंय. त्याला सगळं समजत पण असतंय, पण त्याला आपल्या डीप स्टेजमध्ये नेऊन त्याला सगळं विसरायला लावणे असा प्रकार आपण त्याच्यामध्ये करू शकतो. संमोहन होतंय कसं तर करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. कोणी सूचना देऊन करतोय, नुसतं बोलून, कोणी पेंडुलमचा वापर करून हिप्नोटाइज करतोय किंवा वेगवेगळ्या हातांचे हावभाव करून. आणि संमोहन हे आपण प्रत्येक जण व्यवहारिक जीवनामध्ये वापर करत असतो. मी स्वतः संमोहन करताना सगळ्याच पद्धतींचा वापर करतोय त्या त्या सिच्युएशननुसार. वयस्क व्यक्ती आहे त्याला वेगळ्या पद्धतीने करतोय, मुलं आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीने बोलतोय, एखादा नॉन रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्स न देणारा एखादी व्यक्ती आहे की ज्याला इंटरेस्ट नाही, ज्याला करून घ्यायचं नाही, त्याला वेगळ्या पद्धतीने बोलून करतोय. असं आता मला अनुभवातून वेगवेगळ्या असे कला वापरून मी हिप्नोटिझमची पद्धत वेगवेगळी वापरत असतो. जास्त करून मी बोलून त्यांना हिप्नोटाइज करतो. ओके, धन्यवाद सर. आता तुम्ही बोलताना सांगितलं की वेगवेगळ्या पद्धती असतात, त्या पद्धती तुम्ही सांगितलं की सूचना वगैरे देऊन. तर सर मगाशी तुम्ही संमोहनाची व्याख्या करताना किंवा संमोहनाबद्दल सांगत असताना चांगले संस्कार हा शब्द वापरलाय की मनाचा वापर कशा पद्धतीने, मग वाईट संस्कार काय? जर चांगले संस्कार तुम्ही सांगताय की संमोहनाच्या माध्यमातून मनावरती केले जातात, तर मग वाईट संस्कार काय, त्याच्या विरुद्ध काय असतं किंवा काय गैरसमज आहे संमोहनाबद्दल? बरोबर. बघा कसं आहे, एखाद्या व्यक्तीची चांगल्या क्वालिटी जर आपण शोधायचं म्हटलं, खास करून आता माझा विषय सक्सेस क्वालिटी, मी ज्याला सुरुवात चालू केली या विषयाला सुरुवात केली होती त्यावेळेला माझा सिक्रेट ऑफ सक्सेस नावाचा एक प्रोग्राम होता, ज्याच्यामध्ये मी असं ट्रेनिंग द्यायचो लोकांना की सक्सेस क्वालिटी निर्माण करणारे ट्रेनिंग. त्यामध्ये कॉन्फिडन्स किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करावे, गोल सेटिंग कसं करायचं, त्यानंतर टाइम मॅनेजमेंट वगैरे हे सगळं ट्रेनिंगचा पार्ट होता. सक्सेस एखाद्या व्यक्तीला व्हायचं असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये तर माझ्या मते 4 प्रमुख क्वालिटी असतात की ज्याच्यामध्ये पहिला आहे स्वभाव, त्या व्यक्तीचा स्वभाव. स्वभावामध्ये कुठले गुण म्हणजे आत्मविश्वास असला पाहिजे, इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे, जिद्द पाहिजे, आशावादी पाहिजे, हे स्वभावाचे गुण किंवा दोष असतात. दुसरं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह थिंकिंग. याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग आणि प्रोडक्टिव्हिटी थिंकिंग महत्वाचं आहे. आपण एका दिवसामध्ये जेवढा विचार करतोय, एका दिवसामध्ये आपण 65,000 इतके विचार करत असतोय, यातील 65,000 मध्ये जवळजवळ 70% विचार हे आपण नॉन प्रोडक्टिव्ह करतोय आणि 30% हे प्रोडक्टिव्ह विचार असते. आणि ह्या 30% प्रोडक्टिव्ह मध्ये सुद्धा 70% परत निगेटिव्ह विचार आणि उरलेले 30% हे पॉझिटिव्ह विचार. हा एक स्वभाव दोष मानला जातो. त्याच्यानंतर सवयी, काही चुकीच्या सवयी असतात. चुकीच्या सवयी सगळ्या वयोगटामध्ये असतात, अगदी लहान मुलांना पण आणि मोठ्या माणसाला आणि वयस्क व्यक्तीला पण. लहान मुलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर नखे कुरतडणे, दात खाणे, लहान भावंडांचा द्वेष करणे,
घरातल्या घरात चोरी करणे, घरच्यांशी खोटं बोलणे, वाद घालणे, अशा प्रकारचे चुकीचे नकळत पडणे आलेले संस्कार. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर म्हटलं तर अभ्यासाची आवड नसणे, अभ्यासाचा कंटाळा येणे, किंवा विशिष्ट विषय आवडत नाही, विशिष्ट शिक्षक आवडत नाही, विशिष्ट प्रकारचं अन्न आवडत नाही, अशा प्रकारचे मुलांचे असतात. तर त्याच्यापेक्षा तरुणांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर तरुणांचे वेगळे काही ऍक्टिव्हिटी, संस्कार हे स्वभावातून आलेले असतात. किंवा काही लोकांच्या बाबतीत व्यसन, दारूचं व्यसन, तंबाखू, सिगरेट, गुटखा अशा प्रकारची व्यसनं असतात की जी ही सक्सेसला अडथळे ठरतात किंवा चुकीच्या सवयी असं त्याला म्हणता येईल. आणि याच्यानंतर चौथा पार्ट आहे की प्रयत्नांची दिशा आणि पद्धत. म्हणजे असं म्हटलं स्वभाव, सवयी, विचार आणि प्रयत्नांची दिशा आणि प्रयत्नांची पद्धत. हे प्रयत्नांची पद्धत हा पार्ट जो आहे हा ट्रेनिंगचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट, गोल सेटिंग, डिसिजन मेकर ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रयत्नांची पद्धत मध्ये आल्या. आता ह्या तिन्ही पार्ट, शेवटचे तीन आहे ते ट्रेनिंगचा पार्ट आहे. मग पहिला जो स्वभाव आहे, स्वभाव नावावर जर आपण काम करायचं म्हटलं तर ते संमोहनच करता येतं. एखाद्याचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर असं आपण काही सांगितलं आणि कॉन्फिडन्स वाढला असं होत नाही. एखाद्याचं मोटिवेशनल लेक्चर ऐकलं आपण, आता बऱ्याच वेळा आपण ऐकतोय लोकांचं मोटिवेशनल स्पीकिंग किंवा कोणाचं तर एखादा वक्ता, तर त्याचं कोणतं एखादा मोटिवेशनल स्पीकर आवडीचा असतोय की ज्यांचं ते लोक ऐकतात, मोटिवेट होतात. पण हे मोटिवेशन शॉर्ट टर्म राहते, लॉंग टर्म राहत नाही. ती प्रेरणा थोड्या वेळानं 1-2 दिवसानं कमी पडते आणि पुन्हा माणूस जैसे थे येतो. मला पण सुरुवातीच्या काळामध्ये कार्यशाळा रन करताना असे अनुभव येत होते की मी शिकवायचं नंतर मला लक्षात यायचं की आता समजा एखाद्याला अभ्यास करायचा नाही, अभ्यास करत नाही, तर आपण समजा त्याला करायची इच्छा आहे पण करत नाही, तर आपण त्याला गाईड करू शकतो, बा असा अभ्यास करायचा, असं तू अभ्यास स्टडीचा प्लॅन तयार कर, हे मार्गदर्शन करू शकतोय. पण ज्याला करूच वाटत नाही त्याला संमोहन करायला लागतं. लक्षात ठेवा, जे होत नाही त्याला आपण म्हणजे ज्याला काही करायचं नाही आपण त्याला समजावून सांगू शकतोय, काउन्सिलिंग करू शकतोय, त्याला ट्रेनिंग देऊ शकतोय, कसं करायचं गाईड करू शकतोय. पण अभ्यासाची आवडच नाही तर तिथं संमोहनचा वापर केला जातोय. अशा प्रकारे संमोहन हे मनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी उपयोग होते. आता वाईट संस्कार तुम्ही जे म्हटला की कसं होते बघा, आपण जन्मलो सगळे त्याला आपण सगळे कोरी पाठी होतो. थोडंफार अनुवंशिक जे काही संस्कार आहेत ते सोडलं तर आपण सगळी कोरी पाठी होतो. पण जसं आपण वाढत जाऊ, लहानपणापासून आतापर्यंत मोठं होत जातोय, तर तसं आपल्या कानावर न कळतपणे वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून चुकीचे संस्कार आणि विचार रुजवले जातात. चुकीचे संस्कार म्हणजे हे काय जाणीवपूर्वक होते असं नाही. एक आई वडील सुद्धा आपल्या बाळाला काय सांगतात, बाळ हे उचलून नकोस, टाकशील, झाडाचं नको, खाली पडशील, पावसात जाऊ नको, सर्दी होईल, उन्हात जाऊ नको, आजारी पडशील, न कळतपणे हे तुला जमणार नाही, हे तू करू नकोस, तुला येणार नाही, अशा प्रकारचे त्याला वारंवार सांगतो, जेणेकरून त्याच्या डोक्यात बसते की मी काय ते केलं की फुटणार, वरती चढलो तर पडणार. शेजारी बाजारी यांच्याकडून सुद्धा काही नकारात्मक संस्कार येत असतात की तो वांड आहे, तो चांगला आहे, हा असा आहे, तो आगाव आहे वगैरे हा प्रकार बोलले जातात. शाळेमध्ये सुद्धा शिक्षकांच्याकडून सुद्धा नकळत सुद्धा अशा प्रकारचे चुकीचे विचार रुजण्याची शक्यता असते, मित्रांच्याकडून रुजतात. त्याशिवाय अगदी मोठं झाल्यानंतर आपल्या मित्रसंगतीमध्ये सुद्धा त्याचा इफेक्ट आपल्यावर होत असते. समजा एखादा तुम्ही व्यवसाय करायचा म्हटलं, एखादा उदाहरण देतो, तर एखादा म्हटलं मला इथं गॅरेज काढायचं आहे किंवा मला इथं हॉटेल टाकायचं आहे, तर एखादा म्हणेल अरे इथं एक सुद्धा हॉटेल नाही, तुझं कसं चालणार, या हॉटेलचा एरियाच नव्हे. आणि समजा 4-5 हॉटेल असले, एखादा म्हणेल अरे इथे एवढे हॉटेल आहेत, तुझं कसं चालणार. म्हणजे आपल्या संगतीचा पण आपल्या मनावर इफेक्ट होत असतोय, फार मोठा होत असतोय. नॉर्मली व्यवहारामध्ये जर तुम्ही बघितला तर आपण साधा एक ड्रेस जरी घ्यायला गेलो तर विनाकारण आपण इतरांचा सल्ला घेत असतोय. बऱ्याच जणांना हॉटेलमध्ये एक नाश्त्याला गेल्यानंतर नेमकं काय ऑर्डर सांगू हे ऐन वेळेला त्यांचं टेबलवर चेंज होत असतंय. हा एवढा आपल्या जीवनावर इम्पॅक्ट इतरांचा होत असतो. अशा प्रकारचे नकळतपणे निराशावादी विचार, निराशावादी संस्कार किंवा सतत वाईट अनुभव आला असेल तर निगेटिव्ह माइंडसेट तयार होतोय आणि ही निगेटिव्हिटी त्याच्या प्रगतीला अडथळा ठरू शकते. अशा प्रकारचे स्वभाव दोष जे आहेत हे काढून त्या ठिकाणी सकारात्मक विचारांचं प्रोग्रामिंग करण्यासाठी संमोहन शास्त्राचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. ऑन कॉन्फिडन्स हा तर कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह थिंकिंग हे तर बाय प्रोडक्ट येते सहजासहजी. इतकं उत्कृष्ट कॉन्फिडन्स संमोहनातून येतोय जो लॉंग टर्म टिकतोय, त्याचा खूप चांगला फायदा होतो. हे सगळे स्वभाव दोष. विल पॉवर, बऱ्याच जणांना स्पर्धा परीक्षा करायची आहे, भरपूर मार्क मिळवायचे आहेत, पण 10-10 तास अभ्यासाला बसण्याची तयारी नाही, जिद्द कमी पडते, छोट्या छोट्या कारणांना ते अभ्यासातून डिस्ट्रॅक्ट होतात. एखाद्याला व्यसन सोडायचं आहे पण छोट्या छोट्या कारणांना ते व्यसन सोडू शकत नाही, मनावर कंट्रोल नाही. अशा प्रकारे जिथं जिथं मनाचा संपर्क येतोय, जिथं जिथं मन आहे
जिथे जिथे मनाचा संबंध आहे तिथं संमोहन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते, कारण संमोहनाचा थेट मनाशीच संपर्क येतो. म्हणून चुकीचे विचार काढून तिथं पॉझिटिव्ह विचारांचे संस्कार रुजवण्यासाठी संमोहन हे अतिशय उत्कृष्ट टूल आहे, कारण त्याला तुम्ही अंतर्मनाच्या अवस्थेमध्ये असता आणि तुमच्या अंतर्मनाला आपण हँडल करू शकतो. येस सर. धन्यवाद सर. खूप छान पद्धतीने मनावरती संस्कार कशा पद्धतीने समुपदेशातून संमोहन शास्त्रातून केले जातात हे आपण खूप उत्तम पद्धतीने, जसं आपल्या नावातच आहे उत्तम, तसं तुम्ही बऱ्याच लोकांचं आयुष्य उत्तम संमोहनाच्या माध्यमातून करतायत. पुढे जाण्यापूर्वी सर असं व्हायला नको की तुमची तोंडी परीक्षा वगैरे आहे की का. आपण विनोदाच्या माध्यमातून ही मुलाखत पुढे नेणार आहोत आणि सर्व सहभागी सदस्यांना की आपले काही मनातील शंका असतील, प्रश्न असतील संमोहनाबद्दल, तर ते चॅट बॉक्समध्ये प्रश्न लिहून पाठवू शकता किंवा थेट सरांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तर तुम्ही तुमचा हात वरती करायचा आहे, राईज युअर हँड, आणि त्यानंतर आपलं नाव अनाऊन्स केलं जाईल आणि मग आपला माईक अनम्यूट करून आपण थेट सरांना प्रश्न विचारू शकता. तर रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही ज्या वेळेला संमोहनाच्या केसेस बघता तर प्रामुख्याने तुमच्या समोर येणाऱ्या केसेस कुठल्या प्रकारच्या असतात जास्तीत जास्त? बरोबर. बघ आता मी ट्रीटमेंट या स्वरूपात काम करतोय. कार्यशाळा, असं ग्रुप कार्यशाळा वगैरे असं मी घेत नाही. माझ्याकडं पेशंटच जास्त येतात, म्हणजे पेशंटचं प्रमाण हे अगदी 95% आहे आणि 5% हे नॉर्मल विद्यार्थी वगैरे नॉर्मल लोक येतात. मग याच्यामध्ये पेशंटमध्ये कसं असतं, याच्यामध्ये ओसीडीचे पेशंट येतात, मूड डिसऑर्डर आहे, एन्झायटी डिसऑर्डर आहे, स्किझोफ्रेनिया आहे. अशा प्रकारे मग आता थोडक्यात याबद्दल सांगायचं म्हटलं तर ओसीडी केसमध्ये असं असते, ओसीडी मध्ये 3 प्रकारची लक्षणं असतात की याच्यामध्ये पहिला आहे परफेक्शन ऑर्डर, की घरातील सगळ्या वस्तू किंवा आपल्या जीवनात प्रत्येक गोष्ट त्यांना परफेक्टच लागते, विशिष्ट गोष्ट विशिष्ट पद्धतीने ठेवलेली पाहिजे. त्यामध्ये जरा जरी अस्ताव्यस्त असलं तर ते चिडचिड करतात. ओसीडीचा आणखीन एक प्रकार आहे अतिस्वच्छता. समजा सतत हात धुणे, त्यांना हात धुतला जरी असला तरी धुतल्यासारखं वाटत नाही, किंवा आंघोळीला ते तासनतास वेळ होतात, अगदी टॉयलेट स्वच्छ करणार, बाथरूम स्वच्छ करणार, नळ स्वच्छ करणार आणि मग आंघोळ करणार, आंघोळीला पण पाणी भरपूर ओतून घेतात, पुन्हा पुन्हा साबण लावतात, असं अतिस्वच्छता. महिलांच्या मध्ये कोणी घरात येऊन गेलं तर लादी पुसायचं, असं अशा प्रकारचं हे क्लिनिंग. काही लोकांच्या मध्ये रिपिटेशन असते, म्हणजे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करायचं. काही लोक असे असतात की जे त्यांच्या मनामध्ये देवाबद्दल भीती असते, देव पाप करेल, मी असं वागलो नाही तर देव माझं काहीतरी वाईट करेल, मग पुन्हा देवाला पाय पडायचं, अशा प्रकारची दुरुस्ती. आणि काही लोक असतात की जे रिचेक करत असतात, म्हणजे समजा घराला कुलूप घातलं तर पुन्हा पुन्हा ते कुलूप चेक करतात, कोणती गोष्ट हिशोब जरी केला तर पुन्हा पुन्हा ते करत असतात. एखाद्या जागेवरून बाहेर गेले, शर्ट घातला की पुन्हा पुन्हा ते मोजून, कोण 3 वेळा, कोण 5 वेळा, कोण 11 वेळा ती गोष्ट मोजून रिपीट करत असतात. हे ओसीडी मध्ये असते. स्किझोफ्रेनिया किंवा सायकोसिसचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये भास आणि भ्रम या 2 प्रकारचे आजार असतात. काही लोकांना दोन्ही पण असते. भास आणि भ्रम मध्ये काय, काही लोकांना भास होते, पंचेंद्रियांची भास, म्हणजे मला काहीतरी कानात आवाज ऐकत आहे, किंवा जिभेचा भास, किंवा डोळ्यांचा भास, मला काहीतरी दिसते, कुणाला भूत दिसते, कुणाला साप दिसते, कुणाला वस्तू उलट्या सुलट्या काहीतरी दिसते, अशा प्रकारे भास असतात. आणि भ्रम, तर भ्रम म्हणजे काय असते की त्यांच्या मनामध्ये शंका येत असते, वेगळ्या शंका. शंका म्हणजे कुठल्या, की आपल्या कोणती करणी केली आहे असं वाटणे, किंवा लोक आपल्याबद्दल बोलतात असं वाटणे, गर्दी जमली की ते मला काहीतरी करतील असं वाटणे, ह्या कोणीतरी आपल्याकडे रागानं बघतोय असं वाटणे, हा भ्रम आहे. किंवा पत्नीबद्दल शंका, पतीबद्दल शंका, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शंका, किंवा मला अटॅक येतोय का काय असं वाटतंय. काही लोकांना असं असतं मला अटॅक येईल का काय, कुठं जर जरा दुखलं की त्याचा आपल्या आजाराशी संबंध लावणे, कोणाचा तर मृत्यू झाला तर आपल्याला पण तसं काय होईल काय असं वाटणे, घरातील एखाद्या व्यक्ती बाहेर गेला तर त्याची अति प्रमाणात चिंता करणे, तो येईल काय वगैरे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शंका असतात. कुणाला HIV ची भीती, कुणाला मला कोरोना झाले किंवा कोरोना शेजारी कोणतं कोरोना मेला तर मला पण तसं होईल काय काय असं वाटणे, अशा प्रकारे ते वेगवेगळे त्यांच्या शंका समस्या असतात, ज्या समस्येसाठी माझ्याकडे पेशंट जास्त प्रमाणात येत असतात. धन्यवाद सर. जसं की तुम्ही सांगितलं की मानसिक आजाराचे रुग्ण 95% तुमच्याकडे येतात, 5% नॉर्मल व्यक्ती येतात, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डरचे ते व्यक्ती असतात. त्यातल्या तुम्ही ओसीडी, एन्झायटी, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया
याबद्दल खूप छान पद्धतीने गाईड केलं की कशा पद्धतीने त्याचा ट्रीटमेंट करतात. तर माझा पुढच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी मी सर्व पार्टिसिपंट्सना पुन्हा एकदा आठवण करू देऊ इच्छितो की आपण सुद्धा आपले प्रश्न या ठिकाणी मांडू शकता. जसं की आता विशाल सरांनी प्रश्न विचारलेला आहे, संमोहित व्यक्तीला नंतर काही त्रास होतो का? बघा, या प्रश्नाचं उत्तर देतो की संमोहनाबद्दल काही लोकांचा गैरसमज पण आहे. संमोहनाचा वापर हे आतापर्यंत स्टेजवर वगैरे तुम्ही बघितलाय, त्यामुळे स्टेजवर बघितल्यानंतर आपल्या डोक्यात येते की ते लोक बेशुद्ध आहेत, त्यांना काही कळत नाही. त्यामुळे असे लोक मला बरेच प्रश्न विचारतात की संमोहनामुळे काय साईड इफेक्ट काय होतात का, किंवा संमोहनाचा काही दोष आहे काय. एकेकांना वाटतं की एखादा व्यक्ती हिप्नोटाईज झाला आणि उठलाच नाही तर असं. तर अशा प्रकारे कुठलाही त्रास होत नाही. उलट संमोहन झाल्यानंतर तो व्यक्ती चार्ज होतो, जास्त ऍक्टिव्ह होतो. आता पण असं कधी माझ्या आयुष्यात झालं नाही की एखादा हिप्नोटाईज झालाय आणि कधी उठलाच नाही किंवा त्याला काहीतरी दुरुपयोग झालाय. संमोहनाची अवस्था म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर पहाटेची साखर झोपेची अवस्था. जी अवस्था संमोहन हे नाव न वापरता आपण प्रत्येक जण आयुष्यात अनुभवत असतो. पहाटेची साखर झोप, ज्यावेळेला डोळे बंद आहेत, आपण किंचित झोपेत आहे, पण आपल्याला घरातील आधी उठलेल्या लोकांचा आवाज ऐकू येत आहे, भांड्याचा आवाज ऐकू येत आहे, अशी जी पहाटेची अवस्था असते ती अवस्था म्हणजे संमोहनाची अवस्था. फक्त तुमचं सबकॉन्शियस माइंडला वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून हँडल करत असतो. अगदी तो व्यक्ती बेशुद्ध असं नाही, हे आपलं स्किल असते. माझ्या स्किलच्या जोरावर मी त्यांना हँडल करत असतो. तो व्यक्ती कितीही सपोर्ट करू दे, संमोहनात जाऊ दे, अगर नाही जाऊ दे, किंवा लाईटली जाऊ दे किंवा डीप जाऊ दे, त्याला सूचना देऊन त्याच्या मनाला चांगले संस्कार केले जातात. त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही, कोणताही तोटा नाही. संमोहन झाल्यानंतर काहीही त्रास होत नाही. एखाद्या व्यक्तीला संमोहनाच्या अवस्थेमध्ये त्याचं जर जास्त हाल केला असेल तर ते वेगवेगळ्या पद्धती आहेत ट्रीटमेंटच्या, त्यामध्ये केलं जाते एखाद्या दिवशी. तर त्याला थोडंसं 1-2-3 मिनिटासाठी अंगात मुंग्याल्यासारखं किंवा असं कंपन झाल्यासारखं किंवा असं व्यायाम करून बाहेर पडल्यासारखं थोडंसं 1-2-3 मिनिटासाठी वाटते, बाकी काही नाही. नेक्स्ट सर. धन्यवाद सर. त्यानंतर अंजली मॅडमचा एक प्रश्न आहे, कॅन वी प्रॅक्टिस सेल्फ हिप्नोसिस? निश्चित सर. संमोहन मध्ये आपण अंतर्मनाच्या अवस्थेमध्ये असतोय. अंतर्मनाची अवस्था ही म्हणजे काय फार वेगळी अशी नाही. काय आपल्या मेंदूला जर EEG मशीन लावलं, इलेक्ट्रोएन्सेफलोग्राम नावाचं एक मशीन आहे, ते जर आपल्या मेंदू लावलं तर विचारांची फ्रिक्वेन्सी ते सांगत असते. या विचारांच्या फ्रिक्वेन्सीच्या आधारावर या मनाच्या अवस्था आहेत, बीटा, अल्फा, थीटा आणि डेल्टा, या 4 अवस्था असतात. जसं विचारांची फ्रिक्वेन्सी कमी होत जाईल तसं आपण अंतर्मनाच्या अवस्थेमध्ये जातो. संमोहनाची अवस्था म्हणजे फार कुठली नाही, अंतर्मनाची अवस्था असते. अंतर्मनाच्या अवस्थेमध्ये आपण संमोहनात असतोय, तसं स्वसंमोहनात असताना सुद्धा अंतर्मनाच्या अवस्थेमध्ये असतोय, अल्फा अवस्थेमध्ये. जर एखादा व्यक्ती रेग्युलर मेडिटेशन करत असेल तर त्यावेळेला सुद्धा तो अंतर्मनाच्या अल्फा अवस्थेमध्ये असतो. आणि जर तुम्ही सेल्फ हिप्नोसिस करून स्वतः सूचना जर दिल्या तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. त्यासाठी काही पॉझिटिव्ह अफर्मेशन आपण स्वतःला लागू होण्याला तयार करून घ्यायच्या आणि त्या रोज अंतर्मनाच्या अवस्थेमध्ये जाऊन, मग तुम्ही अंतर्मनाच्या अवस्थेत जाताना ध्यान करून जाऊ शकता, स्वसमन करून जाऊ शकता किंवा रिलॅक्सेशन ऐकून जाऊ शकता. युट्यूबवर डॉक्टर उत्तम गव्हाणे रिलॅक्सेशन या नावानं माझं एक ऑडिओ रेकॉर्डेड तयार आहे. तर जर तो ऑडिओ रोज रात्री झोपताना तुम्ही हेडफोन लावून ऐकला, त्याच्यामध्ये रेडीमेड सूचना आहेत, तुम्हाला अंतर्मनाच्या अल्फा अवस्थेमध्ये नेलं जाते आणि तिथं मी सूचना दिलेल्या आहेत. ते तुम्ही जर ऐकलं 15 मिनिटाचं रोज सलग 21 दिवस केलं तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. म्हणजे रेडीमेड अवेलेबल आहे मटेरियल सेल्फ हिप्नोसिसचं. म्हणजे तुम्ही बसूनच करायला पाहिजे असं नाही, झोपून सुद्धा रिलॅक्सेशनच्या अवस्थेमध्ये पर्पजली चांगल्या सूचना घेऊ शकता. हा सर. धन्यवाद सर. सेल्फ हिप्नोसिस बद्दल खूप छान पद्धतीने माहिती मिळाली. यानंतर पुढचा प्रश्न आहे सुनीता मॅडमचा. संमोहन फक्त नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीवरतीच उपचार केले जातात का? आणि हे कसं ओळखावं की XYZ व्यक्तीला संमोहन उपचाराची गरज आहे? खूप छान प्रश्न विचारलाय सुनीता मॅडमनी, अभिनंदन तुमचं. हा प्रश्न खूप चांगला आहे. मी आठवलं नाही तर प्रश्न
त्या प्रश्नात दोन पार्ट आहेत. एक संमोहन फक्त नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीवरतीच उपचार केले जातात का, आणि संमोहन हे कसं ओळखावं की XYZ संमोहन व्यक्तीलाच संमोहन उपचाराची गरज आहे? एकदम चांगला प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे दोन पार्ट आहेत. एक म्हणजे संमोहन नकारात्मक व्यक्ती म्हणजे कोणाला करावे. तर मी नेहमी सांगत असतो, संमोहन हे प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. या जगात असा कोण माणूस नाही की जो सर्व गुण संपन्न आहे. चांगले प्रत्येकामध्ये काहीतरी दोष आहेत, स्वभाव दोष आहेत, विचारांमध्ये दोष आहेत. म्हणून संमोहन हे प्रत्येक व्यक्तीला गरजेचं आहे. आणि नकारात्मक व्यक्तीला संमोहन होतंय असं काही नाही. संमोहनाबद्दल हे पण एक गैरसमज आहे की हळव्या मनाच्या लोकांना संमोहन होतंय, किंवा साध्या लोकांना संमोहन होतंय, किंवा कमी शिक्षित लोकांना संमोहन होतंय, निगेटिव्ह लोकांना संमोहन होतंय, असं काही नाही. प्रत्येक व्यक्ती हिप्नोटाईज होते. त्याची विचारांची फ्रिक्वेन्सी कमी कमी करत कोणाची किती कमी होईल हा डिपेंड्स आहे, पण प्रत्येक व्यक्ती हिप्नोटाईज होतोय. सगळे डीप ट्रान्स मध्ये जातील असं नाही, बरेच जण अल्फा मध्ये पण जातात. पण आपल्या स्किलवर आपण त्याच्या मनाला चांगले संस्कार उधळू शकतोय. नकारात्मक व्यक्तीलाच होते असं काही नाही. प्रत्येक व्यक्तीला हिप्नोटायझम करता येते आणि प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. आपल्या स्वभावामध्ये अनेक दोष असतात. निगेटिव्ह थिंकिंगचे ऍटिट्यूड आहे, किंवा जिद्द कमी पडत असेल, फोकस कमी पडत असेल, एखाद्या गोष्टी आवड कमी पडत असेल, किंवा आळशी स्वभाव, निरुत्साही स्वभाव, लगेच टेन्शन घेणारा स्वभाव, प्रेशर घेणारा स्वभाव, कसली तरी भीती बाळगणारा स्वभाव. काही लोकांना भीती नाही पण फोबिया असतो, उंचीची भीती, आगीची भीती, पाण्याची भीती. अशा प्रकारे एखाद्याला सगळं आहे पण स्टेजवर बोलण्याची भीती आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये संमोहन हे प्रत्येकाला उपयोग आहे. आणि जसं की कसे ओळखावे संमोहन कुणाला, तर हे एक पार्ट आहे. मी जसं म्हणलो की संमोहन ओळखण्याची गरज नाही. ज्याला वाटतंय त्या प्रत्येकानं संमोहनचं आयुष्यात एकदा तरी करून घ्यावं. मी अनेकांना सांगतोय की संमोहन उपचार हे प्रत्येकाला गरजेचं आहे. अगदी 10वी 9वी 10वीच्या विद्यार्थी, बऱ्याच लोकांना असं असतं की परीक्षा जवळ आली की भीती वाटते, प्रेशर येते. वर्गामध्ये उत्तर येत असते पण हात वर करून उत्तर उभे राहून द्यायचं भीती आहे, धाडस नाही. एकेकांना सगळा अभ्यास पूर्ण आहे पण परीक्षा जवळ आली की आजारी पडतात, प्रेशर घेतात. म्हणजे स्वभाव हळवा आहे, दुसरा स्वभाव, मनाला लावून घेणारा स्वभाव, लगेच टेन्शन घेणारा स्वभाव. हा स्वभाव दोष आहे की जो स्वभाव दोष त्याच्या भविष्यात, त्याच्या आयुष्यामध्ये, नोकरी व्यवसायामध्ये त्याला अडचणीचा ठरू शकतो. पण कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यासाठी आणि अडचणीच्या वेळेला धैर्याने, धाडसाने तोंड देण्यासाठी संमोहन हे प्रत्येकानं करून घेतलं पाहिजे. आणि ओळखायचं कसं, तर जसं मी सांगितलं की प्रत्येकानं करून घ्यायचं. जर मानसिक पेशंट असेल तर एक वैशिष्ट्य आहे की कितीही गंभीर मानसिक आजार असला तरी त्या व्यक्तीला असं वाटतंय की मला काय झालं नाही. कारण जसं शरीराचे आजार आहेत, सर्दी, खोकला, ताप वगैरे सगळं आहे, दाढ दुखते, हे सगळं दिसणार आहे, जाणवणार आहे. पण ज्याला एखादी व्यक्ती मनाने डिप्रेस आहे, मनाने काय आहे, तर त्या व्यक्तीलाच पटत नसते. बऱ्याच वेळेला ती मुलं सांगत असतात किंवा ती व्यक्ती सांगत असते की मला असं मनात वाईट विचार आलेले आहेत, असं मला प्रेशर आलेलं आहे, असं भीती वाटायला. पण घरचे लोक काय सांगतात, नाही तू मन जरा घट्ट कर, तू मनात असं आणू नकोस, तू तसला विचार करू नकोस, कारण हा आजार दिसत नाही. आम्हाला लोक सांगतात की खातो पितो व्यवस्थित, त्याला काय झालंय. असं नाही, मानसिक आजार हे वेळच्या वेळी त्याच्यावर उपचार घेतलं पाहिजे आणि योग्य ती ट्रीटमेंट त्या प्रॉब्लेमसाठी केली पाहिजे. पेशंटला समजून घेतलं पाहिजे. मी आत्महत्या विषयावर सुद्धा युट्यूबवर एक व्हिडिओ बनवलाय. आत्महत्या एखादा व्यक्ती करतोय, तो व्यक्ती वेळोवेळी त्याच्या बोलण्यामध्ये आपल्याला जाणवत असते. जर एखादा माणूस हुशार असेल, चिकित्सक असेल, तर त्याला जाणवत असते की तो निगेटिव्ह बोलायला लागलाय, किंवा त्याच्या जर पोस्ट जर आपण व्हॉट्सअपला बघितलं तर त्या पोस्ट थोडस डिप्रेस सांगणारे असतात. अशा व्यक्तीला वेळच्या वेळी सांगून काउन्सिलिंग करून त्याला आपण जागेवर आणू शकतो. किंवा त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय भावना रुजलेल्या आहे, किंवा तो आता कुठल्या विचारसरणीमध्ये आहे, त्याचं मनात काय चाललंय, हे आपण संमोहनाच्या माध्यमातून ओळखून त्याच्या मनामध्ये आशावादी भावना निर्माण करू शकतो. दुसरं, आता आजार कुठले आहेत तर त्याबद्दल वेगवेगळे आजार आहेत. अँझायटी मी आता जसं नाव सांगितलं, या सगळ्या आजारावर युट्यूबवर डॉक्टर उत्तम गव्हाणे तुम्ही सर्च केलं तर सगळ्या आजारावर त्याची लक्षणं, उपाय मी सांगितलेले आहेत. हा सर. धन्यवाद सर. खूप छान पद्धतीने माहिती मिळते. बऱ्याच जणांचे चॅट बॉक्स मध्ये मेसेज पण येत आहे. पुढचा प्रश्न आहे जीवन मोठे सरांचा, स्किझोफ्रेनिया या आजारावर संमोहन किती उपयुक्त आहे? बरोबर. बघा, स्किझोफ्रेनिया म्हणजे प्रश्नाच्या उत्तर, सर एकच मिनिट, प्रश्नाच्या उत्तराकडे तुम्ही जाण्यापूर्वी
तुमच्या युट्यूबची लिंक तुम्ही मला पाठवलेली आहे का? मी चॅट बॉक्स मध्ये पाठवतो तुमच्या युट्यूब चॅनलची. मी पाठवलेली नाही तुम्हाला लिंक, नाही पाठवलेली, नंतर बरं. पाठवतो. किंवा तुम्ही डायरेक्ट युट्यूबला डॉक्टर उत्तम गव्हाणे असं DRUTTAMGAVANE ही लिंक बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल ती माहिती. ओके, एकच मिनिट सर. जसं आता सरांनी सांगितलं की युट्यूबला तुम्ही जर उत्तम गव्हाणे, डॉक्टर उत्तम गव्हाणे म्हणून सर्च केलं तर तुम्हाला या सगळ्या आजारावरती समून कशा पद्धतीने केलं जातं किंवा सेल्फ हिप्नोटिझम, त्याचबरोबर रिलॅक्सेशनचा एक 15 मिनिटाचा ऑडिओ जे की दररोज झोपताना जर आपण ऐकलं तर दिवसभराचा ताण थकवा दूर होतो, मसल्स आपल्या रिलॅक्स होतात. तर ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता युट्यूबला डॉक्टर उत्तम गव्हाणे हे चॅनल सर्च करून. त्याचबरोबर गेल्या वर्षभरापासून संवाद काउन्सिलिंगच्या माध्यमातून असे एक्सपर्ट आपण इन्व्हाइट केलेत, त्यांचे वेगवेगळे वेबिनार झालेत आणि ते वेबिनार खूप चांगल्या पद्धतीने एक्सपर्टनी मार्गदर्शन केलंय. आणि ती माहिती जर तुम्हाला बघायची असेल किंवा ते वेबिनार जर तुम्हाला परत बघायचे असतील तर युट्यूबला संवाद काउन्सिलिंग हे युट्यूब चॅनल तुम्ही सर्च करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुमचं काय मत ओपिनियन असेल ते द्या. त्यानंतर तुम्हाला पुढचा वेबिनार कशावरती पाहिजे, कारण काय झालं की आता आम्ही इतक्या 1 वर्षापासून भरपूर विषय हाताळले. आता कुठला तुम्हाला अपेक्षित असा वेबिनार असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवू शकता. आता परत एकदा मी युट्यूबची लिंक पाठवलेली आहे. तर वळूयात आपण प्रश्नाकडे. जीवन सरांचा प्रश्न होता की स्किझोफ्रेनियावरती हिप्नोटिझम किती उपयुक्त आहे. ओव्हर टू यू सर गव्हाणे. हा सर, बघा स्किझोफ्रेनिया हा असा आजार आहे की ज्याच्यामध्ये भ्रम होत असतात वेगवेगळे, आणि हा आजार थोडस गंभीर मानला जातोय. जे वेगवेगळे मानसिक आजार आहेत त्या आजारामध्ये हा गंभीर आजार असतोय. त्या आजारामध्ये संमोहनचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतोय, पण अगदी पेशंट जर पुढच्या लेवलला गेला असेल तर याचा उपयोग होत नाही. संमोहनाबरोबर त्याला इतर औषधोपचारांची पण गरज असते. जर आमच्याकडे जर म्हटलं तर मी स्वतः, आता मी अनेक वर्ष या फील्डमध्ये काम करतोय, माझ्याकडे डॉक्टर्स असतात. तर ते डॉक्टर, आता आमच्याकडे एक डॉक्टर आहेत थोरवत म्हणून, तर ते आमच्याकडे व्हिजिटिंग डॉक्टर आहेत. अशा केसेसमध्ये, सिरियस केसमध्ये ते MD आहेत, येऊन भेटतात, त्यांच्याशी पर्सनली चर्चा करतात आणि त्यानुसार माझ्या ट्रीटमेंटला पॅरलल त्यांची औषधं त्यामध्ये चालू असतात. त्याशिवाय एक सायकॅट्रिस्ट आहेत पाटील म्हणून, SL पाटील, तर तेही येतात जर समजा ऍडव्हान्स केस असेल तर. आणि मग ज्याला विषय ऍडमिटचा असेल तर ते त्यांच्याकडे आम्ही रेफर करतो. पण बेसिक लेवलला असेल, सुरुवातीच्या पिरियडमध्ये संमोहनचा उपयोग, नुसत्या संमोहन चांगल्या पद्धतीने तो बरा होतो. मी माझ्या इथं पद्धत अशी केली की इथं पेशंट आला किती लेवलचा असू दे, त्याला मी बरं करूनच सोडणार, अशा प्रकारे मी ते सगळे इथं फिल्डिंग लावून ठेवलेलं आहे, प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. हा सर. धन्यवाद सर. तुमची सिस्टीम आणि कशा पद्धतीने तुमचं काम करतंय याबद्दल खूप छान पद्धतीने माहिती देत आहे. संजना मॅडम, आता हा जो नंबर ज्या ग्रुपमध्ये ऍड आहे त्या ग्रुपमध्ये प्लीज मेसेज करू नका, कारण मीटिंग मध्ये अडचण येते. पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी प्रश्न असा आहे सर, संमोहन शास्त्र संबंधी एखादे चांगले पुस्तकाचे नाव कळवा म्हणून प्रश्न आलेला आहे. चांगले संमोहन सर, माझं एक पुस्तक आहे, आता माझे वेगवेगळे पुस्तक आहे, त्यातलं हे संमोहन विषयी पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे माइंड प्रोग्रामिंग. हे पुस्तक 1 लाखपेक्षा जास्त प्रती त्या पुस्तकाच्या मार्केटला खपलेले आहेत. आणि सोप्या शब्दात आहे. मी कुठेही संमोहनचं पुस्तक म्हटलं तर ते रेकमेंड करतो. माझ्याकडे इतर संमोहन तज्ञ सुद्धा येतात, तर ते सांगतात की हे पुस्तक चांगलं आहे. फक्त आता प्रॉब्लेम असा आहे की मार्केटला आमचं पुस्तक म्हणजे आमच्या थ्रू कुठं नाही, प्रकाशकच्या थ्रूच मार्केटला आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट तुम्हाला ते प्रकाशकच्या थ्रूच या पुस्तकासाठी करायला पाहिजे. त्याशिवाय सुधीर संत म्हणून त्यांचं एक पुस्तक मार्केटला चांगलं आहे. त्यानंतर बरेच आहेत तसे. डॉक्टर श्रीकांत जोशींचं पण एक पुस्तक आहे, विकारांचा मागोवा, किंवा असे काही पुस्तक आहेत, तर त्यांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. धन्यवाद सर.
तुम्ही मला नंतरच्या पुस्तकांच्या नावाची यादी पाठवा. मी जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती मी नक्कीच ती यादी शेअर करेन. हो नक्की नक्की. जर समोरचं पुस्तक जर आपलं माइंड प्रोग्राम जर पाहिजे असेल तर आपण ते तुम्हाला मी बंच सेंड करू शकतोय, कुरिअरने पाठवू शकतोय. तसं कुणाला जर रिक्वायरमेंट असेल तर ते सांगा, माझ्या थ्रू पाठवतो. ओके चालेल सर चालेल. मला एक मात्र आवर्जून पाठवा. हा निश्चित निश्चित सर. पुढचा प्रश्न आहे सर, कुठलीही विपरीत घटना घडली की लगेच घबराट होणे, भीती वाटणे म्हणजे नेमका काय प्रकार आहे आणि उपाय सांगा आणि हे कसे ओळखावे? हा आता बघा, एक विषय असा आहे की संमोहन एखाद्या पेशंटचं अनालिसिस करायचं मानसिक आजारामध्ये. बरं काय, जसं आपण शरीराच्या एखाद्याला ताप आहे, सर्दी आहे, तर आपण ते चेक करू शकतो. एखाद्याला फिजिकल कुठलाही दोष असेल तर MRI स्कॅनिंग वगैरे एक्सरे काढून आपण ते शोधू शकतो. पण मानसिक आजारामध्ये मात्र त्या डॉक्टरचा अनुभव फार महत्वाचा ठरतोय. कारण पेशंटला सगळ्याच गोष्टी सांगता येतात असं नाही. पेशंट बऱ्याच वेळेला लक्षणं सांगत असते की मला प्रेशर लागलेला आहे, छातीमध्ये धडधडतंय, जरा दुखल्यासारखं वाटतंय, कसला तर आवाज आला की भीती वाटते, अशा प्रकारे लक्षणं सांगत असतात. पण ज्यावेळेला ती व्यक्ती समोर बसून सांगते त्यावेळेला त्याचं बॉडी लँग्वेज, त्याचं फिजिकल, त्याचं फेशियल एक्सप्रेशन आणि त्याची लक्षणं, ह्या सगळ्याच्या अंदाजानं आपण ते ठरवत असतो की त्याला काय झालंय. आता तुम्ही जे सांगितलं ते किरकोळ स्वरूपाचं आहे. तर सध्या वर्गणी जेवढं तुम्ही सांगितलं 2-3 लक्षण, त्यामध्ये कुठल्याही आजाराचं त्यामध्ये लक्षण दिसत नाही. ते सिंपल स्वभाव दोष असल्यासारखं आहे. ते संमोहन सहज कव्हर होऊन जात आहे. पुढचा प्रश्न आहे सर, संमोहनाने व्यक्तीच्या बुद्धिमत्तेत वाढ होते का? बघा, बुद्धी हा ऐकूशी संबंधित विषय आहे आणि एखाद्याचं वय ज्याला 18 पूर्ण होतंय त्यावेळेला त्याच्या मेंदूचा पूर्णपणे साचा तयार झालेला असतो आणि कधीही संमोहनानं स्मरणशक्ती वाढत नाही, बौद्धिक क्षमता वाढत नाही. हे काही लोकांनी ते गैरसमज पसरवलेले आहेत, स्मरणशक्ती वाढवा वगैरे. ऍक्च्युली स्मरणशक्ती तसं कधी वाढत नाही. हा, जर समजा एक वेळा काय होतंय की एखाद्या व्यक्तीला अभ्यास लक्षात राहत नाही, तर बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये काहीतरी डिस्ट्रॅक्शन असते. बौद्धिक क्षमता चांगली आहे, 10वीला मार्क चांगले पडले, 12वीला चांगले पडले, आता इंजिनिअरिंगला प्रॉब्लेम आला किंवा स्पर्धा परीक्षेत प्रॉब्लेम आला, तर इथं बौद्धिक क्षमता आहे तीच आहे. पण डिस्ट्रॅक्शन काय, एखादा अफेअर असेल किंवा कुठलाही मानसिक त्रास असेल, तर घरगुती अडचणी असतील, आर्थिक अडचणी असतील, कसलं तर प्रेशर असेल, अशा प्रकारे काही डिस्ट्रॅक्शन असतील त्याच्या जीवनामध्ये आणि की ज्यामुळं त्याला अभ्यास लक्षात राहत नसेल, तर ते डिस्ट्रॅक्शन काढण्यासाठी संमोहनाचा उपयोग चांगला होतो. मला आवाज जरा डब्बल येतो तिकडून, माझाच आवाज मला रिपीट यायला लागलाय. अच्छा ठीक आहे, माझा आवाज येतो ना सगळ्यांना? हा ओके. पुढचा प्रश्न आहे सर, अंजली मॅडम यांचा प्रश्न आहे, हिप्नोसिस कॅन बी यूज ॲज अन अनेस्थेसिया. अनेस्थेसिया म्हणून आपण हिप्नोसिसचा वापर करू शकतो का, असं मॅडमचं म्हणणं आहे. प्रश्न आहे. नाही, खूप चांगला प्रश्न आहे. असा अनेस्थेसिया साठी हिप्नोसिसचा वापर अनेक ठिकाणी केलेला आहे. बरं का, मी स्वतः कधी केलं नाही, पण अनेकांनी यापूर्वी केलेला आहे त्याचा वापर. म्हणजे हिप्नोटाईज होऊन आपण त्याचं शरीर बधीर करतोय. स्टेजवर आपण प्रयोग आम्ही करतोय, तुम्ही बघितलं असेल की त्याला हे करायचं, तुझा हाताच्या ज्या संवेदना सेन्सेशन कमी करून तिथे सुई घुसवणे, अशा प्रकारे आपण अनेक वेळा केलेलं आहे, स्टेजवर करतोय. पण ऍक्च्युली ऑपरेशनच्या वेळेला आम्ही स्वतः कधी केलं नाही, पण अनेकांनी त्याचा प्रयोग केलेला आहे. एकदा ते पुण्यामध्ये धनसिंग चौधरी म्हणून एक होते, वारले ते, पण एकदा ते कोल्हापूरमध्ये आले होते आणि त्यांनी इथे कोल्हापूरमध्ये एक हॉस्पिटलमध्ये तशा प्रकारचा प्रयोग केला होता. प्रश्न तर संपत आहेत आणि शुभेच्छा येत आहेत. खूप प्रेरणादायी माहिती दिली सर, भविष्यात उपयोगी पडणार. थँक्यू सो मच सर फॉर सच इन्फॉर्मेशन. त्यानंतर संमोहन प्रश्न आहे सर पुढचा, संमोहन शास्त्राला काळी जादू म्हणून ओळखले जाते, हे कितपत योग्य आहे?
अगदी चुकीचं आहे ते. संमोहन हे मनावर कंट्रोल करणारं शास्त्र आहे असं अशा अंदाजानं लोकांनी त्याचा संबंध तसा केलेला आहे. ऍक्च्युली काळी जादू हा प्रकारच नाही मुळात. जसं हिलिंगच्या सेक्टरमध्ये प्राणिक हिलिंग वगैरे तुम्ही रेखी कन्सेप्ट ऐकला असेल. त्या रेखीमध्ये काय होतंय की आता तुम्हाला वेळ आहे म्हणून थोडंसं डिटेल सांगतो. मगापासून मी थोडं फास्ट मध्ये सांगितलं. आता प्रश्न संपल्यामुळे मी थोडंसं वेळ घेऊन सांगतो. त्या रेखीमध्ये आपल्या शरीराच्या बाहेर एक सायन्सच्या बाहेर आणखीन एक दुसरं शरीर असते, त्याला ऑरा असं म्हणतात. आणि ह्या ऑरामध्ये कुठल्याही कारणानं निगेटिव्हिटी जर आली, डिस्टर्बन्स जर आला, तर हे ऑरा थोडस काळपट पडते, डिस्टर्ब होते आणि आपल्यामध्ये निगेटिव्हिटी यायला लागते, निराशा मनात यायला लागते, निरुत्साही माणूस तयार व्हायला लागतो. अशा वेळेला त्या बाह्य शरीरावर विशिष्ट प्रकारची कॉस्मिक एनर्जी सोडून ते बाह्य शरीर क्लीन करण्याचं काम केलं जातंय. आणि हे हिलिंग हे डिस्टन्स हिलिंग करता येते. म्हणजे तुम्ही तिकडं मुंबईमध्ये, मी कोल्हापूरमध्ये, आणि अशा प्रकारे सुद्धा ते हिलिंग केले जाते. याच पद्धतीनं ते काळ्या जादूचा संबंध असेल. मला माहिती नाही, मी प्रत्यक्षात काही काळी जादू मी स्वतः कधी केलं नाही आणि माझ्याकडे कोणी म्हणजे तशा प्रकारचं कोणी बघितलं नाही. तर अशा प्रकारे एखाद्याच्या जीवनावर काळी जादू करून फार मोठा फरक करता येत नाही. फक्त एखाद्याचा मूड आपण फार तर डिप्रेस करू शकतो, मूड डाऊन करू शकतो. एखाद्या जीवनामध्ये फार मोठा काळी जादू करून काय परिणाम करता येत नाही. संमोहनाच्या बाबतीत संमोहन हे सायंटिफिक आहे. अगदी सायकॅट्रीच्या पुस्तकामध्ये संमोहन एक चॅप्टर आहे. सायकॅट्रीच्या पुस्तकामध्ये सेकंडरीच्या संमोहन हा एक चॅप्टर आहे. हे पूर्णपणे सायंटिफिक आहे. त्यामुळे त्याचा काळी जादू वगैरे असा काही संबंध नाही. खूप चांगला त्याचा फायदा आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आता भरपूर संमोहन तज्ञ आहेत. त्यामुळे आता तसं संमोहन काळी जादू असं काय कुठं म्हटल्याचं आता सध्या तरी ऐकवत नाही. पूर्वी लोक घाबरायची, पण आता बिनधास्त करून करतात. पुढचा प्रश्न आहे सर, रागावर नियंत्रण नसते यावर संमोहन उपचाराचा उपयोग होईल का? हा, मगाशी एक आणखीन एक प्रश्न या पद्धतीचा होता बघा. ज्यावेळेला लोक माझ्याकडे येतात त्याला लक्षण सांगतात. जसं मगाशी सांगितलं, प्रेशर येते, भीती वाटते वगैरे वगैरे. ह्याच्यामुळे कुठला तरी मानसिक प्रॉब्लेम असू शकतो. नसेल तर चांगलीच गोष्ट आहे, विना औषधी सहज संबंध कव्हर होते. सेम तसं हे रागाचं आहे बघा. राग हा प्रकार आहे, नुसताच रागीट स्वभाव आहे का, पहिल्यापासून रागीट आहे का, चिडचिड स्वभाव आहे का त्याच्या मग दुसरं कारण आहे. राग हे लक्षण आहे, चिडचिड हे लक्षण आहे. त्याच्या मागे कदाचित सहनशीलता कमी असणे हा प्रॉब्लेम असू शकतो, किंवा शंकावाला स्वभाव, संशयी स्वभाव हा प्रॉब्लेम असू शकतो. मनाचा गोंधळ, विचारांचा गोंधळ हा प्रॉब्लेम असू शकतो. मानसिक अस्वस्थता हा प्रॉब्लेम असू शकतो. टेन्शन घेणारा स्वभाव, हळवा स्वभाव, मनाला लावून घेणारा स्वभाव हा प्रॉब्लेम असू शकतो. आणि हे मूळ असते आणि राग हे त्याचं एक लक्षण असते. जर असं असेल तर मूळ कधी पण बरं करायला पाहिजे. आणि त्या मुळाच्या मागे, त्याच्या मागे जर आजार असेल तर आजार बरं करायला पाहिजे. नुसतं रागावर सूचना देऊन उपयोग नाही. राग काय येतोय, काय होते पेक्षा का होतंय याच्यावर उपचार केला तर ते जास्त फायदेशीर असते. नुसतं रागाचा विषय असेल तर तुम्ही युट्यूबचं माझं ते रिलॅक्सेशन आहे का, त्याचा तुम्हाला फायदा होईल. रोज रात्री झोपताना रिलॅक्सेशन आहे का. माझ्या युट्यूबला वेगवेगळे अजून 2-3 ऑडिओ आहेत. सकाळचं मॉर्निंग अफर्मेशन सुद्धा आहे. सकाळी उठल्या अंतरुणामध्ये तुम्ही हेडफोन लावून ते मॉर्निंग अफर्मेशन घेतल्या, नुसतं ऐकायचं आहे 10-15 मिनिटं. असं रोज केला तर तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुमच्या आयुष्याला दुसरी सवय लागेल. मॉर्निंग अफर्मेशन आहे. एखाद्याला झोपेचा प्रॉब्लेम असेल तर झोपताना ऐकण्यासाठी अनिद्रा या विषयावर सुद्धा माझा एक रेडीमेड ऑडिओ आहे, ते तुम्ही ऐकू शकता. चिडचिडीसाठी रिलॅक्सेशन खूप चांगलं आहे. मेडिटेशन करू शकता, कुठल्याही प्रकारचं करा. श्वासावर लक्ष देणारं मेडिटेशन असो किंवा जे तुम्हाला सोपं वाटेल. वेगवेगळ्या संस्था आहेत ध्यान शिकवणाऱ्या, त्यातल्या कुठल्याही संस्थेचं ध्यान तुम्ही करू शकता घरी. रिलॅक्सेशन करा. जर एखाद्याचं वजन कमी असेल तरी पण चिडचिड होते, तर त्यावर तुम्ही लक्ष ठेवा की आपलं फिजिकल फिटनेस किती आहे, शारीरिक विकनेस काय आहे का. तर तसं असेल तर ते भरून काढायचं, खुश राहण्याचा प्रयत्न करायचा. सकाळी मॉर्निंग वॉक करा. शरीराला ऑक्सिजनची कमतरता असेल, प्राणवायूची कमतरता असेल तरी पण चिडचिड होते, तर ते तुम्ही चेक करा. तसं असेल तर सकाळ संध्याकाळ अनुलोम विलोम करा, प्राणायाम करा, ब्रिदिंग एक्सरसाइज कुठलंही जे सोपं वाटेल ते करा. शरीराला जर पाण्याची कमतरता असेल तर ते चेक करा. रोज किमान 3 ते 3.5 लिटर पाणी किमान शरीराला गरजेचं आहे. अशा प्रकारे डाएट फॉलो करा. ह्या छोट्या गोष्टी सहज करून जातील. जर त्याच्यामागे कुठला आजार असेल
तर अनालिसिस करा किंवा संबंधित जवळच्या व्यक्तीला, एखाद्या तज्ञ व्यक्तीला तुम्ही निश्चित दाखवा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. हे स्वभाव दोष आहे आणि हे छोटं वाटतंय. आपण असं जगू पण शकतोय, पण प्रगतीला हे दोष अडथळे असतात. जे मानसिक स्वभाव, मानसिक दोष आहेत ना, ते असं आपण त्याच्याशिवाय जगू शकतोय बरं काय. म्हणजे समजा एखाद्या सोबत चिडचिड आहे, लगेच राग येणार आहे, एखाद्या सोबत टेन्शन घेणार आहे, एखाद्या स्वभाव मना लावून घेणार आहे, हे असंच आपण जगू शकतोय. पण प्रगतीमध्ये हे गोष्टी अडथळे ठरतात. म्हणून ज्या त्यावेळेला या गोष्टींचं क्लिअर करून घेतलं तर त्या त्यावेळेला सिच्युएशनला आपण तग धरतोय, स्टँड राहतोय. म्हणून ते कव्हर करून घ्यायचं. थँक्यू. नेक्स्ट. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आहे, रेकी आणि समुपदेशन, हिप्नोटिझम. हा समोहन. आता काय तुम्ही आहे समोहन तज्ञ, मी आहे काउन्सिलर, त्याच्यामुळे काय ते बरोबर. ऍक्च्युली आमचं जे काम आहे संमोहनचं, या कामामध्ये सुद्धा संमोहन आहे, काउन्सिलिंग आहे, आमच्या तज्ञ डॉक्टरांची मेडिसिन्स आहेत, इतर मनाचे व्यायाम आम्ही करून घेतोय. ह्या सगळ्याच आणि थोडंसं ट्रेनिंग, ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून त्या व्यक्तीला कव्हर होण्यासाठी, डेव्हलप होण्यासाठी मदत केली जाते. म्हणजे याच्यामध्ये संमोहनाबरोबर ह्या इतर सगळ्या गोष्टी आहेत. रेकी आहे, हिलिंग करणे आहे, मेडिटेशन शिकवणे, करून घेणे, स्वसंमोहन शिकवणे, करून घेणे, करायला लावणे, आपण त्याला हिप्नोटाईज करणे, त्याला स्वयंसूचना देणे, त्याला रिलॅक्सेशन करायला लावणे, करायला शिकवणे, करून घेणे, असं हे सगळे चौफेर उपाययोजना केली जाते. त्यातून ते लोक बरे होतात. नुसतं हिप्नोटाईज करून सूचना देऊन कुणी पेशंट बरा होत नाही. आणि काय प्रश्न होता आता त्यांचा? रेकी आणि समुपदेशन याच्यातला फरक आहे. हा बघा, संमोहन हे मनाला कंट्रोल करणार. संमोहनामध्ये आपण समोर व्यक्ती असं लागते, एखाद्या व्यक्ती दूर आहे आणि आपण त्याला हिप्नोटाईज केलं असं होत नाही. ती व्यक्ती समोर असायला लागते, त्याची स्वतःची मनाची तयारी असणं पण फार आवश्यक आहे. आणि आपण त्याला वेगळ्या आयडिया वापरून बायपासिंग द कॉन्शियस माइंड या कन्सेप्टवर त्याला हिप्नोटाईज करत असतो. रेकीमध्ये मात्र तसं नसते. रेकीमध्ये त्याच्या शरीराच्या बाहेर जे दुसरं शरीर असते, बाह्य शरीर, ज्याला आपण ऑरा असं म्हणतोय, ते ऑरा क्लीन करण्याचं काम या रेकीमध्ये केलं जातंय. रेकी हे डिस्टन्स हिलिंग सुद्धा असते. अच्छा, रेकी म्हणजे बरं काय, रेकी म्हणजे एक ट्रीटमेंट, एक उपचार पद्धती आहे बरं काय. रेकी म्हणजे हिलिंग कन्सेप्ट, शरीराला कॉस्मिक एनर्जी देऊन त्याचं बाह्य शरीर क्लीन करण्याचं काम हे हिलिंगच्या माध्यमातून होतं. त्याला रेकी म्हणतात. रेकी म्हणजे एखाद्याचं जासूसी करणे आणि त्याचं माहिती काढणे, ते पण रेकी शब्द आहे बरं काय. त्यामुळे ते मध्ये तसं रेकी शब्द पेपरला सारखा येत होता. लोकांना वाटायचं की रेकी म्हणजे तसं एखाद्याची जासूसी करणं, असं काय. ठीक आहे, नेक्स्ट. धन्यवाद सर. या ठिकाणी गणेशचार्य सरांचा हात वरती झालेला आहे. तर तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. करता येतो का तुम्हाला अनम्यूट माईक? हा सर, चला. ओके. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. सॉरी, जरा उशिरा जॉईन झालो, त्यामुळे मला माहित नाही की मी हा प्रश्न विचारणं योग्य आहे की नाही. ते कदाचित कव्हर झाला असेल. 2 प्रश्न आहेत माझे. क्लिनिकल हिप्नोसिस. हॅलो. हा, येस सर. नाही झालेला तुमचा प्रश्न, नाही झाला. म्हणजे आजकाल आपण ऐकतो की क्लिनिकल हिप्नोथेरपी हे त्याचं मेंटल हेल्थ सेटअप मध्ये आपण बऱ्याच वेळा शब्द ऐकला हा. आणि असे काही लोक आहेत की थेरपिस्ट आहेत की जे स्किझोफ्रेनिया सारख्या आजारासाठी रेकी उपचार पद्धती सुद्धा उपयोगात आणतात. म्हणजे कितपत म्हणजे काय म्हणू आपण त्याला, कितपत प्रभावकारी ठरते? अच्छा, बरोबर आहे. एवढाच प्रश्न ना? हा, 2. हा, बर. आता स्किझोफ्रेनिया या विषयावर मी मगाशी बोललो होतो की स्किझोफ्रेनियामध्ये जर बेसिक लेवलला असेल तर त्याला त्यामध्ये हिप्नोथेरपीचा खूप चांगला फायदा होतो. आणि जर एक्स्ट्रा लेवलला वाढला असेल तर त्याला सायकायट्रिकची ट्रीटमेंट घ्यावी लागते. पण त्यावेळेला सुद्धा हिप्नोथेरपीचा खूप चांगला फायदा होतोय. आता हिप्नोथेरपी म्हणजे डोक्यात लोकांच्या एवढंच असतं की हिप्नोटिझम करायचं आणि सूचना द्यायचा. तर माझ्याकडे जी ट्रीटमेंटची प्रोसेस आहे तर त्यामध्ये तसं नाही आहे. त्यामध्ये ही मनाचा व्यायाम, मेंटल एक्सरसाइज या नावाने मी करत असतोय. आणि याच्यामध्ये मेडिटेशन, रिलॅक्सेशन, ऑटो सजेशन, स्वसंमोहन, औषधोपचार आणि स्पर संमोहन म्हणजे मी हिप्नोटाईज करणे
अशा वेगवेगळी पद्धती, वेगवेगळ्या तंत्रांचा वापर त्याच्यामध्ये केला जातो. यातून मनाची जडणघडण होण्यासाठी मदत होते. आणि याबरोबर स्किझोफ्रेनियामध्ये मेंदूमध्ये केमिकल इम्बॅलन्सिंग झालेलं असते, रासायनिक बदल झालेला असतो. त्यासाठी औषधं जी जातात ती मेंदूसाठी जातात. आणि प्रॉब्लेम आहे मन आणि मेंदू असं दोन्हीकडे. म्हणून माझ्या मते जरी सायकॅट्रिकची ट्रीटमेंट एखाद्याला चालू असेल तर त्याबरोबर ही समोनची ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. समोनची ट्रीटमेंट म्हणजे काय, आम्ही नुसतं समोन हे जरी बोर्ड असला, समोन म्हणून जाहिरात असली, समोन तज्ञ म्हणून माझा उल्लेख असला तरी मी हिलिंग करतोय, मी हे सगळ्याच ट्रीटमेंट करतोय ज्यातून पेशंटला बरं होण्यासाठी मदत होते. येस सर. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर देवरे येसके आपला माईक अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतात. मी एकच मिनिट त्यांना करता येतोय का माईक अनम्यूट? त्या सरांचा प्रश्न कंप्लीट झाला ना, त्यांना समाधान झालं काय बघा त्यांचा प्रश्न. गणेश सर समाधान झालंय तुमचं? हॅलो गणेश सर मॅसेज करा, मी अनम्यूट नाही करते ना. हा आता अनम्यूट करा तुम्ही. ओके. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते मॅडम आहेत का? हा मी पण आता सर म्हटले तसे थोडं नाही बरेच लेट जॉईन झाले आणि आय मिस्ड इट, म्हणजे मी चांगलं व्याख्यान एक मिस केलं. पण आता सरांनी जो प्रश्न विचारला होता स्किझोफ्रेनियाच्या संदर्भात तुम्ही उत्तर दिलं, बरोबर आहे. तर माझा त्या अनुषंगानेच एक प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळा स्किझोफ्रेनिया सारखा मानसिक आजार हा खूप उशिराच लक्षात येतो, म्हणजे त्याचे सिम्पटम्स खूप जास्त झाल्यावर, आणि मग अर्थातच आपल्याला सायकॅट्रिस्ट कडे रेफर केल्याशिवाय पर्याय राहत नाही. पण मला असं म्हणायचंय की समजा आफ्टर ट्रीटमेंट म्हणजे तो बरा झालाय, स्किझोफ्रेनियातून तो बाहेर आलेला आहे आणि मग नंतर त्यांचा रेग्युलर फॉलोअप असतो, बरेच पेशंट घेत नाही, तर मग अशा वेळेस जर आपण ही जर हिप्नोसिसची मेथड वापरली किंवा ट्रीटमेंट वापरली तर ते जास्त योग्य राहील असं वाटतं मला. तर तुमचं मत काय? बघा, माझं मत असं आहे की हिप्नोथेरपीची माझ्याकडे वैयक्तिक कुठल्याही स्टेजच्या पेशंटला मी हिप्नोथेरपी करतो, स्किझोफ्रेनियामध्ये सुद्धा. हे मनाचा व्यायाम आहे. ही ट्रीटमेंट म्हणजे मनाचा व्यायाम आहे, ज्याच्यामध्ये समूह बरोबर इतर अनेक गोष्टी करून घेतल्या जातात की ज्यामुळे काय होतंय, त्या औषधाला सुद्धा रिस्पॉन्स, सायकॅट्रीच्या औषधाला रिस्पॉन्स हे चांगलं देतात. लक्षात आलं. आणि आणखीन एक तुम्ही जे म्हटला की लेट कळते, ऍक्च्युली ना त्या व्यक्तीला मी जसं मगाशी पण मी म्हटलं होतं की पहिलं तर लोकांना ऍक्सेप्टच होत नाही की मला काही मानसिक आजार आहे. त्यांना असं वाटत असते, गंभीर पेशंट सुद्धा हेच वाटते की मला काय झालं नाही, मी नॉर्मल आहे. घरचे लोक धरून आणले तर इथून पळून जातात एक एक पेशंट. आणि काही लोकांच्या बाबतीत पेशंटला जाणवतंय पण घरच्या लोकांना वाटतं खातो पितो व्यवस्थित, त्याला काय झालंय, तो व्यवस्थितच आहे. काही लोकांना वाटतं तो माप हुशार आहे, ग्रॅज्युएट झालाय, तो वकील आहे, तो डॉक्टर आहे आणि त्याला काय झालंय. असं काय नाही, तर बुद्धीचा काय संबंध नाही, मनाचा आजार असतो. आणि लक्षणं ही त्याला जाणवत असतात बरं काय, आणि त्यानं सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलेलं असते जवळच्यांना, पण त्याला आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नसते किंवा त्याला गांभीर्याने घेतलं नसतं. याचं आणखीन एक कारण आहे की मानसिक आजाराबद्दल लोकांच्या मध्ये जागृती नाही. लोकांना माहितीच नाही की जसं डेंग्यू आहे, मलेरिया आहे, तसं मानसिक आजार आहे, स्किझोफ्रेनिया, ओसीडी आहे, हे सगळे मानसिक आजार लोकांना माहिती नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे एखादा माणूस सांगायला लागला तर लोक त्याला दुर्लक्ष करतात किंवा आपल्या मनाने काय तर सल्ला देत बसतात, त्यामुळे ते कळत नाही. पण ज्या वेळेला एखादा व्यक्ती सूचनाच घेण्याच्या अवस्थेत नसेल, ऐकण्याच्याच अवस्थेत नसेल, तरच तो व्यक्ती सायकॅट्रिस्टकडे जावं असं माझं मत आहे. जो व्यक्ती बोलू शकतोय, ऐकू शकतोय, समजू शकतोय, तो प्रत्येक व्यक्ती संमोहन होऊ शकतोय आणि त्याला संमोहन ट्रीटमेंटचा खूप चांगला फायदा होतो. ह्याच्यामध्ये आता बेस्ट काय, योग्य काय, त्याविषयी संमोहन हिप्नोथेरपिस्ट की सायकॅट्रिस्ट अशा टायटलचा एक व्हिडिओ माझा युट्यूबला आहे, व्हॉट इज द बेस्ट. तर तो व्हिडिओ मला वाटतं शेवटच्या 4-5 मध्येच असेल, तो नक्की बघा. त्याचा तुम्हाला डिटेल कळेल. 5-5 मिनिटाचे व्हिडिओ बनवतोय मी, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगली माहिती मिळेल. पण बरं होते ते स्किझोफ्रेनियाची ट्रीटमेंट आहे ना, थोडंसं लॉंग टर्म चालते, औषध उपचार वगैरे. त्याच्या जोडीला मेंटल एक्सरसाइज केलं
तर त्याचा खूप फायदा होतोय. आणि तुम्ही म्हटलं तसं जर स्टेबल झाला तर फिजिकल एक्सरसाइज पण करायला लावायचं, जेणेकरून तो रिस्पॉन्स येईल. बऱ्याच वेळेला पेशंटला सांगताच येत नाही की माझं कमी झालंय का जास्त झालंय. मी असं अनेक वेळेला बघतोय, पेशंटला विचारतोय झोपेचा प्रॉब्लेम असेल आणि त्याचं आता झोप कव्हर झालेली आहे, इतर लक्षणाबरोबर हे लक्षण आहे झोपेचं वेगवेगळ्या आजारामध्ये असते आणि मग त्याची झोप कव्हर झालेली असते. पण जेव्हा माझ्याकडे तो येतोय, मी विचारतोय हा झोपेचं कसं आहे, नेमकं त्याचे एक दिवस किंवा 2 दिवस आधी त्याची झोप झाली नसते व्यवस्थित. तो सांगतोय नाही अजून काही नाही. पेशंट बऱ्याच वेळेला खोटं बोलतात. म्हणजे का तर आम्ही आणि अजून काय तर जोरात प्रयत्न करावा, तर ते आमच्या पुढे एक चालतंय. सायकॅट्रिस्टकडे जर असं खोटं सांगितलं, खोटं म्हणा किंवा त्यांना ते कळत नाही की काय सांगायला पाहिजे. पूर्वी झोप येत नव्हती, ट्रीटमेंट केल्यानंतर गेले 15 दिवस चांगली झोप येते, पण आता काल झोप आली नाही किंवा 2 दिवस झोप आली नाही, तर हे त्यावेळेच्या तात्कालिक काहीतरी टेन्शन असेल, काहीतरी घरचा प्रॉब्लेम असेल, त्यामुळे ते होत आहे. पण पेशंट काय सांगते की मला काय झोप अजून वाढली नाही. मग अशा वेळेला सायकॅट्रिस्ट काय करतात, तो बरा झालेला असतोय ऑलरेडी, त्याला पुन्हा झोपेची गोळीचा डोस वाढवून देतात आणि त्यामुळे अशा लोकांची ट्रीटमेंट ही लॉंग टर्म होते. अशा वेळेला त्या व्यक्तीला वेळ देण्याची गरज आहे, त्याच्याशी डिटेल बोलायचं, नेमकं कधीपासून झोप आली नाही, किती वेळ झोप आली, काल किती वाजता झोपला, किती वाजता उठला, असं कधी कधी झालं, असं डिटेल समजून घेतलं पेशंटला तर आजाराचं डिटेलिंग समजायला वेळ लागत नाही. आणि त्याला जर असं एखाद्या काउन्सिलरची मदत घेतली तर लवकर बरं होते. नाही तर नुसतं पेशंटच्या जेव्हा जर राहायचं म्हटलं तर पेशंटला किंवा सांगता येत नाही आणि ट्रीटमेंट ही 10-10 वर्ष चालत असते विनाकारण. येस मॅम. हॅलो, समजते ना सगळ्यांना? फास्ट होत नाही ना माझं बोलणं? नाही सर, नाही. ओके. यानंतर पुढचा प्रश्न मोरे सर, मोरे विशाल सर, आम्ही तुम्हाला अनम्यूट करण्यासाठी परमिशन देतो. हा, अनम्यूट करू शकता, विचारा तुमचा प्रश्न. थँक्यू सर. सर सत्र खूपच छान चाललेलं आहे, म्हणजे खूप छान चांगली माहिती मिळते. माझा प्रश्न असा आहे की गुन्हेगारी शाखेमध्ये एखादा गुन्हा जाणून घेण्यासाठी संवहनाचा उपयोग कितपत केला जातो? हॅलो. हा, निश्चित सांगतो मी, सांगतो. हॅलो. हा, आवाज प्रश्न समजला मला. हा सर, गुन्हेगारी शाखेमध्ये एखादा गुन्हा जाणून घ्यायचा असेल, केलेला गुन्हा जो आहे, तर त्याच्यामध्ये संमोहन शास्त्राचा उपयोग केला जातो, कितपत केला जातो? हा, आता बघा सांगतो. प्रश्नाचं उत्तर थोडंसं डिटेलमध्ये आहे, थोडं समजून घ्या. बघा, एखाद्या व्यक्तीला आपण हिप्नोटाईज केलं आणि त्या व्यक्तीला जर आपण डिटेल विचारलं तर तो व्यक्ती खरं सांगतो आपल्याला. माझा आवाज ऐकू येतो ना? हॅलो. हा, येतोय सर, आवाज येतोय, कंटिन्यू करा. हा, एखाद्या व्यक्तीला हिप्नोटाईज केलं तर तो खरं बोलतोय बरं काय. हे हिप्नोटिझमचं वैशिष्ट्य आहे. हिप्नोटिझम मध्ये म्हणून त्या व्यक्तीला विचारता येते. पण या गोष्टीचा उपयोग क्रिमिनल मध्ये करता येत नाही आणि केला तर कोर्टात ते ग्राह्य धरलं जात नाही. एखाद्या व्यक्तीचे नार्को टेस्ट, नार्को अनालिसिस केलं जाते, तुम्ही ऐकलं असेल, तर ते नार्को पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनला मदत म्हणून केलं जाते, त्याचा कोर्टामध्ये ते ग्राह्य धरलं जात नाही. तसं आपण एखाद्या क्रिमिनलला हिप्नोटाईज करून त्याच्या मनातलं काढून घेतलं तर ते कोर्टामध्ये ग्राह्य धरलं जात नाही. दुसरी गोष्ट, असं क्रिमिनलला करताच येत नाही. का सांगा? कारण त्याला त्याची संमती नसते. हिप्नोटाईज व्हायला संमती लागते बरोबर. असं कोण म्हणणार नाही की मी हिप्नोटाईज करा मग सांगतो, त्यामुळे करता येत नाही. फार रेअर केसमध्ये आपल्याला असं करता येईल. समजा चॅलेंज म्हणून एखादं घेतलं काम, त्या आरोपी आहे त्याला हिप्नोटाईज करायचं, करता येते. पण तसं कधी कोण काही करत बसत नाही. पोलीस पण तसं काही रिस्क घेत नाही, विचारत नाही, आणि आम्ही पण एवढं टाइमपास काही करत बसत नाही. पण करता निश्चित येईल, पण आतापर्यंत तसं कधी झालेलं नाही. आणि केलं तर कोर्टात ते ग्राह्य धरलं जात नाही. नेक्स्ट, आणखीन कोणाचा प्रश्न होता मगाशी? याच रिलेटेड एखादा प्रश्न होता मगाशी कोणाचा, तर मी वाचलं इथं. हॅलो. एकच मिनिट. पुढचा प्रश्न आहे सर चॅट बॉक्स मधला. सर, कॉलेज टाइम मध्ये किंवा स्कूल मध्ये असणारे मुले मुली सोबत प्रेमभंग होऊन मुलं व्यसनाच्या अधीन जातात, तर संमोहनाचा उपयोग होईल का? निश्चित.
बघा, संमोहनाचा उपयोग हे प्रेमभंग या गोष्टीमध्ये निश्चित होते बरं का. एखाद्याचा प्रेमभंग झाला असेल तर जे लोक हळव्या स्वभावाचे असतात, सेन्सिटिव्ह असतात, ते फार मनाला लावून घेतात. जवळजवळ त्यांचं वर्ष 2 वर्ष, कुणाकुणाचे 3-3 वर्ष त्याच्या ते हृदयामध्ये ते धडधड असतेच. ती मुलगी बघितलं की त्या मुलगीच्या संबंधित एखादी गोष्ट बघितलं तर त्याला ते धडधडते. मुलींच्या बाबतीत म्हणायला गेलं तर मुलींच्या मध्ये सुद्धा सेम आहे. असं प्रेमभंग झाला तर त्या मुलाच्या आठवणीने त्यांना डिस्टर्ब व्हायला होत असते. तर अशा वेळेला ती गोष्ट विसरली तर जात नाही, पण त्याची जी तीव्रता आहे, त्रास होण्याची हे पॉवर, ती आपली कमी केली जाते, जेणेकरून ती गोष्ट तशा प्रकारची आठवण तर त्रास होणार नाही. काही लोकांच्या बाबतीत प्रेमभंगातून व्यसन लागते, तर व्यसनावर सुद्धा संमोहनाची ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीने करता येते. मी आतापर्यंत बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी संमोहनाचा वापर केलेला आहे. अनेक लोक त्यामध्ये आता खुश आहेत, खूप चांगला त्या व्यसनामध्ये संमोहनाचा फायदा झाला आहे. बऱ्याच वेळेला असं होतंय, एक वेळ आहे म्हणून हा प्रश्न थोडासा आणखीन खेचतो. बऱ्याच वेळेला असं होतं की लोक माझ्याकडे व्यसनसाठी येतात ट्रीटमेंटला. घरचे लोक घेऊन येतात की हा व्यसन करतो, हा दारू पितो जास्त, पण त्याची पर्सनली मी त्याला हिस्ट्री घेतोय, डिटेलिंग मध्ये जातोय, तर त्याला नुसतं व्यसन नसते. व्यसन म्हणजे काय की विशिष्ट टाइमिंग झाली किंवा विशिष्ट वेळ झाली की ती दारू किंवा ते व्यसन त्याला खेचत असते, आतडीच त्याची मागवत असतात, त्याला व्यसन म्हणायचं. ते पिल्याशिवाय चालत नाही, पिल्याशिवाय त्याला चालत नाही, अशा प्रकारची परिस्थिती असते, त्याला आपण व्यसन म्हणतो. काही लोकांच्या बाबतीत काहीतरी मानसिक त्रास असतो, म्हणजे असं एखादा सायकोसिसचा आजार, एखादा भ्रम, शंका, अशा प्रकारचा काहीतरी मानसिक त्रास असतोय की ज्या त्रासाला कंटाळून ते कोणाला सांगू शकत नाहीत, आणि अशा प्रकारच्या त्रासाला कंटाळून ते दारू पितात, आणि वारंवार दारू पिऊन त्यांना व्यसन पण लागते. मानसिक आजार पण तसाच राहिला आणि व्यसन पण लागलं. काही लोकांच्या बाबतीत व्यसन एवढं काही नसते, म्हणजे ते दारू पितात, खूप दारू पितात, त्रास करून घेतात, घरचे लोक त्यांना घेऊन येतात, पण ते अजून व्यसन मध्ये कन्वर्ट झाले नसते, त्यांना मानसिक आजार असतो. तो मानसिक आजार कव्हर करायचा आणि व्यसनाच्या 1-2 सिटिंग घ्यायचं किंवा काउन्सिलिंग करायचं, ते बरं होऊन जातं. यानंतर सर शेवटचे 2 प्रश्न आहेत. 2 प्रश्नानंतर आभार प्रदर्शन होईल. आभार प्रदर्शनानंतर सर्टिफिकेटची फीडबॅक लिंक चॅट बॉक्स मध्ये पाठवली जाईल. पुढचा प्रश्न आहे की सर, संमोहन क्रियेद्वारे मनुष्याच्या प्रायव्हसीवर काही आघात क्रिया करता येऊ शकते का, किंवा त्यांच्याकडून त्यांच्या मनाविरुद्ध काही क्रिया किंवा त्यांच्या प्रायव्हसीवर आघात करता येईल का, अशा क्रिया करता येतात का? हा प्रश्न वेगळा, म्हणजे चांगला आहे. बघा, लोकांना गैरसमज आहे की लोकांच्या मनात भीती आहे. जसं मगाशी म्हटलं की हिप्नोटाइज केले की माणूस खरं बोलतो, पण आम्ही असा कुठलाही प्रश्न त्या व्यक्तीला मी तरी कधी विचारत नाही की बाबा ज्या प्रश्नाचं उत्तर त्याला जागे झाल्यानंतर त्याला ऑड वाटेल. आणि माझ्याकडे ज्याला पेशंट येत असतात त्याला आमच्या केस पेपरवर खाली उल्लेखलेले आहे की वरील सर्व माहिती गुप्त आहे, म्हणजे तो जी माहिती आम्हाला सांगतो ती सगळी गुप्त असते. दुसरं, मी जरी पेशंट घरच्यांच्या बरोबर जरी आला असेल तरी घरच्यांना बाहेर बसून केबिन मध्ये फक्त त्या पेशंटशी चर्चा करतोय, त्याला गोपनीयता सांगतोय, हे 100% सिक्युअर आहे, तुझ्या आईवडिलांना पण समान आहे असं सांगतोय, आणि असं बोलून त्याच्याकडून ती माहिती घेत असतो. आणि तो स्वतः बरं होण्याच्या उद्देशानं आलेला आहे, त्यामुळे तो कुठलीही माहिती लपवत नाही. किंवा जरी तो लपवायचा प्रयत्न केला तर थोडं घरच्यांच्याकडून कळतंय, थोडं आपल्या हुशारीनं आपण त्याच्याशी बोलता बोलता काढून घेत असतोय. त्यामुळे त्याला अशी कुठली गोष्ट मी विचारत नाही किंवा आम्ही विचारले जात नाही की जे त्याला ऑड वाटेल. दुसरं, तुमचा प्रश्न आणखीन होता की संमोहन करून एखाद्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध काय कृत्य करता येते. म्हणजे समजा एखादी लेडीज आहे आणि एखाद्या व्यक्तीनं हिप्नोटाइज करून काहीतरी गैरफायदा घेतला किंवा विनयभंग केला, ऍक्च्युअली असं होत नाही. मग मी सांगितलं, ती व्यक्ती हिप्नोटाइज होते याचा अर्थ ती डीप डेल्टा स्टेजला असतेच असं नाही, अल्फा स्टेजला बऱ्याच असतात. ज्या स्त्रीच्या मनामध्ये अशा प्रकारची शंका आहे ती अल्फा लेवललाच असते, ती डीप ट्रान्स मध्ये जात नाही. आणि जरी डीप गेली तरी आपण अशा प्रकारचं अनैतिक जी गोष्ट त्या व्यक्तीच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये रॉंग आहे असं लिहिले. समजा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री चरित्र हे गोष्टीला फार महत्व आहे, आणि ते त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये त्या स्त्रीच्या पक्क बसले की हे वाईट हे चांगलं. तर अशी जी चुकीची कृती जर एखाद्या व्यक्ती संबंधाने करायला सुरुवात जरी केल्या तरी त्या व्यक्ती लगेच अलर्ट होते आणि त्या स्टेजमधून ती सडन जागी होते. कुठलीही चुकीची गोष्ट संबंधच्या अवस्थेमध्ये आपण करू शकत नाही, करता येत नाही.
नेक्स्ट सर. धन्यवाद सर. प्रश्न तर संपलेत, पार्टिसिपंटचे संपलेत आणि आमचेही प्रश्न संपलेले आहेत. आता वेळ आहे थोडस आणखीन थोडं सांगतो. वेळ अजून एक 5 मिनिटं तुमचं घेऊ काय? ओके चालेल सर, चालेल. एक 2 प्रश्न आहे. हा, समोर मध्ये एक प्रकार आहे पोस्ट हिप्नोटिक सजेशन आणि दुसरा आहे एज रिग्रेशन. या 2 गोष्टीबद्दल थोडस माहिती देतो थोडक्यात 2 मिनिटं. पोस्ट हिप्नोटिक सजेशन म्हणजे काय की आपण एखाद्या व्यक्तीच्या मनावर एखाद्या सूचना दिली, हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये सूचना द्यायचं की इथून पुढे तू तसा तसा वागणार. अंतर्मनाचं एक वैशिष्ट्य आहे की अंतर्मनाकडे स्वतःच असं कॅलेंडर आणि घड्याळ आहे. म्हणजे तुम्ही जर असं बघितलं असेल की कधी कधी असं होतं बघा की रात्री झोपताना तुम्ही अंतरामध्ये तुम्हाला दुसऱ्या दिवशी ट्रिपला जायचंय, सहलीला जायचंय, पहाटे 5 ला उठायचं आहे. मग रात्री झोपताना तुम्ही विचार करताय, गजर लावताय पहाटे 5 चा आणि झोपताय आणि सकाळी बरोबर गजर व्हायच्या 1 मिनिट आधी तुम्हाला जाग येते. तुम्ही स्वतः आधी उठून मग गजर बंद करताय. असं बऱ्याच जणांच्या बाबतीत झालं असेल बघा. हे का होतंय? कारण रात्री झोपताना तुम्ही अंतर्मनाच्या अल्फा अवस्थेमध्ये असता. त्या अवस्थेमध्ये न कळतपणे तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाला वारंवार सांगता की मला सकाळी पहाटे 5 ला उठायचंय, मला पहाटे 5 ला उठायचंय, मला फिरायला जायचंय, ट्रिपला जायचंय, अशा प्रकारे मनाला सांगताय. आणि त्यामुळं त्या सूचना झोपेत तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जातात आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड पहाटे 5 ला तुम्हाला उठवण्याचं काम करतंय. म्हणून जुने लोक सांगत असतात बघा, तुला सकाळी लवकर उठायचं असेल तर तू उशीला सांग, म्हणजे उशी तुला उठवेल. ऍक्च्युली उशी उठवत नाही, तुमचं सबकॉन्शियस माइंड झोपेच्या अवस्थेमध्ये ते ऐकते आणि ते जागा करत असते. याच नियमानं पोस्ट हिप्नोटिक सजेशन म्हणून एक प्रकार आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, त्या व्यक्तीला हिप्नोटाईज करायचं आणि त्या व्यक्तीला सांगायचं भविष्यातल्या सूचना. इथून पुढे ज्या वेळेला तू असा सिच्युएशनला असेल त्यावेळेला तू ऑटोमॅटिक असं वागणार. हे पोस्ट हिप्नोटिक सजेशन म्हणतोय आपण त्याला. समजा एखादा विद्यार्थी आहे, त्याला परीक्षेची भीती आहे, एखाद्याला स्टेजवर बोलण्याची भीती आहे, तर अशा लोकांना काय करायचं, हिप्नोटाईज करायचं, डीप ट्रान्समध्ये न्यायचं आणि त्याच्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचं की इथून पुढे ज्या वेळेला तुझी परीक्षा जवळ येईल त्यावेळेला तुला आपोआप उत्साह वाढेल, तुला जास्त अभ्यास करावा वाटेल. ज्या वेळेला तू परीक्षा हॉलमध्ये बसशील त्यावेळेला तुला आपोआप सगळं आठवायला लागेल, तुझं डोकं स्थिर राहील. अशा प्रकारे परीक्षा रिलेटेड सूचना पोस्ट हिप्नोटिक मध्ये द्यायच्या आणि त्याचा इफेक्ट इतका चांगला होतो की परीक्षाच्या पिरियडमध्ये जसं जसं आपण सूचना दिले तसं ते त्या वेळेला घडत जाते. आता हे ट्रीटमेंटच्या स्वरूपात तुम्ही माझे युट्यूबचे व्हिडिओ बघितला तर मी अनेक वेळेला स्टेजवर असं करतोय की एखाद्याला स्टेजवर हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये सांगतोय की तू एखाद्याला साडी नेसवतोय आणि सांगतोय की तू तिथं प्रेक्षकांच्या मध्ये जाऊन त्याला नाचा लावते आणि हे गाणं पण झालं की तू हिप्नोटिझम मधून जागा होणार. हे गमतीसाठी करतोय. पोस्ट हिप्नोटिक सजेशनचा तिकडे गंमत म्हणून वापर, इकडे ट्रीटमेंट म्हणून वापर. गंमत म्हणून वापर करताना काय करतोय, तू ऑटोमॅटिक जागा होणार आहेस गाणं बंद झालं आणि ते प्रेक्षकांच्या मध्ये तो मुलगा साडी नेसून नाचत असतोय ना, अचानक आपण गाणं बंद करायचं, तो तिथे जागा होतोय कारण आपण आधी सूचना तशी दिली होती पोस्ट हिप्नोटिक सजेशन. तो तिथं लाचतोय वगैरे, तो गमतीचा प्रकार. सेम अशा पद्धतीने मी एखाद्याला सूचना देतो, तू आता आंघोळ करायचं, अंगावर पाणी ओतून घ्यायचं, 3रा तांब्या अंगावर पडल्या तू जागा होणार. 3रा तांब्या घेतोय, ते आपोआप गर्दीमध्ये आंघोळ करताना स्वतःला बघतोय आणि जागा होतोय. याच प्रकारचा वापर आपण विद्यार्थ्यांना परीक्षा रिलेटेड सूचना द्यायचा. एखादा व्यसनी व्यक्ती आहे तर मी त्याला अशा प्रकारे सूचना देतो की ज्या वेळेला तुला दारूचा वास येईल त्या वेळेला तुला अतिशय मळमळायला लागेल, त्रास होईल. ज्या वेळेला तुला चुकून दारूला स्पर्श तुझा झाला तर तुला खूप त्रास होईल, वेदना होतील, अंगातनं मरण यातना होतील. अशा प्रकारच्या सूचना द्यायच्या की जेणेकरून त्या प्रसंगी तिथं तसंच होतंय आणि तो पुन्हा त्या रस्त्याला जात नाही. हे झालं पोस्ट हिप्नोटिक सजेशन. त्यानंतर एज रिग्रेशन म्हणून एक प्रकार आहे. बऱ्याच वेळेला असं होतंय की तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये कसली तर भीती आहे. समजा एखाद्याला लहानपणी कुत्रं चावलंय किंवा लहानपणी कुणाच्या तरी भीती बसल्या, कसली तरी भीती बसल्या, आता त्याला आठवत नाही मी का आगीला भीतोय, मी का उंचीला भीतोय, किंवा एखाद्या कुत्र्याला घाबरतोय किंवा गर्दीला घाबरतोय. का घाबरतोय लक्षात नाही, एखाद्या व्यक्तीला घाबरतोय ते आठवत नाही. मग अशा वेळेला त्याला हिप्नोटाईज करून त्याचं वय कमी कमी करत त्या स्टेजला न्यायचं ज्या स्टेजला त्याला भीती वाटली, पहिल्यांदा घाबरला, सापाला घाबरला किंवा वडिलांच्या बद्दल द्वेष आला, तर हे त्या स्टेजला न्यायचं आणि त्यावेळेच्या मनामध्ये तो प्रसंग आहे तो प्रसंग मनातून एकतर डिलीट करायचा किंवा एक्सक्यूज मेडिटेशन, माफीचं तंत्र तिथं वापरायचं. म्हणजे माफ करणे किंवा माफी मागणे हे तंत्र हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये यायचं, वापरायचं आणि अंतर्मनातून ती भीती काढून टाकता येते एज रिग्रेशन करून, म्हणजे वय कमी करून सुद्धा करता येते. याशिवाय पास्ट लाईफ हिप्नोसिस म्हणून एक प्रकार असतो
तर तो मी आता काही बोलत नाही. आणखीन काही प्रश्न असेल तर निश्चित तुम्हाला विचारू शकता. सर एक प्रश्न माझ्याकडनं राहून गेला की हिप्नोटिझमचे क्लास कुठे घेतले जातात? तुम्ही मगाशी चॅट बॉक्स मध्ये होता तो प्रश्न. बरोबर. बघा हिप्नोटिझम हा ते आवाज मला रिपीट येते माझा. हिप्नोटिझमचे सरकारी कोर्स असा कुठं नाहीये. हा तर त्याचे छोटे छोटे वेगळे कोर्स करून आपण शिकू शकतो. एखादा गुरु करून त्याच्याकडून आपण हे शिकू शकतोय. दिल्लीमध्ये एक तसा कोर्स आहे आणि केरळमध्ये एक कोर्स आहे, श्रीलंकेमध्ये एक कोर्स आहे. तर ते करता येतात. पण लोकल लेवलला जरी समजा एखादा बघायचं म्हटलं आपल्या महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारचा कोर्स नाही. पण तशा प्रकारे काही विषय येतो त्याला महाराष्ट्राची डिग्री ही घेतली जाते. मी स्वतः असे वेगळे कोर्सेस केलेले आहेत आणि मी स्वतः असे कोर्सेस रन करतोय. समोर शिकवण्याचे हिप्नोथेरपी किंवा स्टेज हिप्नोटिझम शिकवण्याचे कोर्सेस मी रन करतोय आणि त्याला माझं सर्टिफिकेट मी देत असतो. ओके, धन्यवाद सर. यानंतर छाया पानसरे मॅडम उशिरा हात वरती केलाय. शेवटचा प्रश्न आहे तुमचा. याच्यानंतर प्रश्न नाही तर आभार प्रदर्शन होईल. आभार प्रदर्शनासाठी स्वाती मॅडम तयार राहायचं. तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करू शकता छाया मॅडम. सॉरी सर, मी खूप लेट प्रश्न विचारते. सर माझा आवाज येतोय का? हो हो हो. सर माझा प्रश्न असा आहे सरांना की सर मला गेल्या 3 ते 4 वर्षापासून म्हणजे एक भास होतोय की स्वप्न पडतंय माहिती नाहीये आणि त्या स्वप्नामध्ये माझ्यासोबत काहीतरी घडणार आहे असं म्हणजे सतत प्रयत्न चालू असतो की म्हणजे समजा मी पायरीवर उभा असताना कुणीतरी मला ढकलून देतंय, मागून धक्का देतंय किंवा मग स्वप्न असं पडतं मला की अचानक इतकी गाढ झोप लागते जसं कुणी मला हिप्नोटाईज करतंय याप्रमाणे. गाढ झोप लागते आणि त्याच्यामध्ये माझे हातपाय सुद्धा उचलला जात नाही, आवाज सुद्धा निघत नाही माझ्या तोंडातून. मी बोलण्याचा खूप प्रयत्न करते, मला आजूबाजूचा सर्व आवाज वगैरे ऐकायला येतो पण मी दुसऱ्याशी बोलू शकत नाही. तर हा कसला प्रकार आहे याविषयी विचारायचं होतं. ओके, निश्चित बरोबर आहे तुमचं. अशा प्रकारे बऱ्याच लोकांना अशा प्रकारचा त्रास असतो. हे कोणत्याही मोठ्या आजारामध्ये येत नाही. हे सोपं आहे, सहज बरं होण्यासारखं आहे. तुमचा स्वभाव थोडा सेन्सिटिव्ह आहे, हळवा स्वभाव आहे. तुम्ही मनाला लावून घेताय आणि तुम्ही प्रेशर लगेच घेताय. तुमच्या जीवनामध्ये एखादी वाईट घटना, टेन्शनची घटना झाली की तुम्ही त्याचं प्रेशर घेताय. आणि एज रिलेशन प्रकार जो आहे मी आता म्हटलो त्या ट्रीटमेंट मधून तुमचा हा प्रॉब्लेम कव्हर करता येतोय. धन्यवाद सर. यानंतर को होस्ट आपले व्हिडिओ ऑन करा. सगळ्यांनी माझं युट्यूब उत्तम गव्हाणे सर्च करून निश्चित बघा. तुम्हाला माहिती आवडेल. मी सोप्या भाषेतच सांगितलेलं आहे. धन्यवाद कृष्णांत गणेश कार्य सर फीडबॅक बद्दल. आमचं हे प्रयत्न आहे की जनजागृती व्हावी, या विषयाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी आणि यात हा प्रयत्न आम्ही गेल्या 1 वर्षभरापासून करतोय. जवळपास आतापर्यंत आमचे 80 ते 90 वेबिनार झाले आणि मला गव्हाणे सरांना सांगायला आवडेल की सर हा उपक्रम जे आहे हा महाराष्ट्राच्या बाहेर नॉन मराठी पीपल सुद्धा याला जॉईन करतात. आम्ही त्यांना विचारतो की तुम्हाला हे समजतं का? ते म्हणतात थोडा थोडा. उद्याला सुद्धा असाच एक वेबिनार असणार आहे, समुपदेशन काळाची गरज या विषयावरती. तर आज जशी आपण हजेरी लावली तसे उद्या पण आपण हजेरी लावा आणि जास्तीत जास्त आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये या प्रोग्रामची लिस्ट फ्लायर शेअर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला आभार प्रदर्शनाच्या नंतर एक फीडबॅक लिंक पाठवली जाईल. त्यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी स्वाती साबे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सत्राचं आभार प्रदर्शन करावं. ओव्हर टू यू स्वाती मॅम. हॅलो हॅलो. हा बोला मॅडम, येतो तुमचा आवाज येतो, बोला. नमस्कार.
संवाद काउन्सिलिंग, सायकोलॉजिकल टेस्टिंग, वेलनेस सेंटर जालनाद्वारे मी सतीश जाधव. सर्वप्रथम कार्यक्रमाचे मुलाखतकार तसेच आयोजक किशोर आगाम सर यांचे मी आभार मानते. ते नेहमीच कार्यरत असतात, नवीन नवीन प्रोग्राम आपल्यासाठी घेऊन येत असतात, म्हणून त्यांचे सर्वप्रथम आभार मानते. तसेच अध्ययन रूपी संस्कार घेतल्यावर स्पर्धेच्या युगाची यशस्वी सुरुवात करण्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन हवे असते. तसेच आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉक्टर उत्तम गव्हाणे सर, संमोहन तज्ञ, त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून संमोहन म्हणजे काय आणि कशा प्रकारे केल्या जाते याबद्दल खूप छान माहिती दिली आणि खूप छान समजावून सुद्धा सांगितले. सर्वांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. त्यांचेही मी मनापासून आभार मानते. थँक्स अ लॉट सर. आणि आमच्या कार्यक्रमाचे टीम मेंबर त्यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. तसेच त्यांनीही बरेच प्रयत्न घेत असतात नेहमी, त्यांचे मी आभार मानते. तसेच कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्यांचेही मी मनापासून आभार मानते आणि पुढील सूत्र मी आगाम सरांकडे सोपवते. नमस्कार. धन्यवाद स्वाती मॅडम. स्वाती मॅडमने जसं सांगितलं की या उपक्रमाबद्दल आणि उपक्रमाच्या स्वरूपाबद्दल, तर या उपक्रमाचं आयोजन आदरणीय डॉक्टर प्रकाश आंबेकर सर यांनी केले. तर सरांचेही मनपूर्वक आभार. त्याचबरोबर या उपक्रमाचे एक फ्लायर पोस्ट त्यांच्या स्टेटसला डीपीला असतात, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, आणि त्या सर्व ज्यांचा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभाग किंवा मदत झाली त्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर या उपक्रमाची प्रिंट मीडिया मधून जाहिरात किंवा याच्या माहिती पोहोचवली जाते ते बदलता महाराष्ट्राचे पत्रकार काळे साहेब, त्यानंतर वाळूकर साहेब यांचेही मनपूर्वक आभार. या ठिकाणी सर्व सहभागी सदस्यांचे, आजचे प्रमुख मार्गदर्शक यांचेही मनपूर्वक आभार. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपलाय असं जाहीर करतो. चॅटबॉक्स मध्ये त्याची लिंक पाठवतोय. सगळ्यांनी सर्टिफिकेट घेतल्याशिवाय जायचं नाही. सर्टिफिकेटची लिंक पाठवतोय.